Okay. Good morning, class. ठीक आहे. स्टार्ट करूया आपण. ओके. तर बाय ना, आपण थोडंसं रिवाइज करू आज झालेला कन्सेप्ट आपला. ठीक आहे. ऑलराईट. तर आपण बघितलं बा ना, इंडक्शन मोटर जे 3 फेज इंडक्शन मोटर आहे आपली. दिस इज नथिंग बट द रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर. रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर सारखीच आहे, जस्ट रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर विथ सेकंडरी शॉर्ट सर्किटेड. सेकंडरी शॉर्ट सर्किटेड. ओके. मग सेकंडरी शॉर्ट सर्किटेड आहे. ह्या गोष्टी सगळ्या आहेच ऑब्विसली. ठीक आहे. पण बाय जर आता हे तुम्ही इंडक्शन मोटर मध्ये बघितलं, पॉवर फ्लो जर बघितला आपण, पॉवर फ्लो ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, तर तुमच्या असं लक्षात येईल बानू की पॉवर फ्लो कावर बघायचा आपला, कारण ज्या इंडस्ट्रीमध्ये मोटर यूज होता त्या 90% मोटर हे इंडक्शन मोटर असतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 90% इंडक्शन मोटर असतात. जगाची पूर्ण वर्ल्डची जे 65% इलेक्ट्रिसिटी एकटी इंडक्शन मोटर कन्झ्युम करते. लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिसिटी जितकी बी जनरेट होती ती इलेक्ट्रिसिटी इंडक्शन मोटर कन्झ्युम करते. ओके. तर याच्यावरून लक्षात येते तुम्हाला की स्केल किती ह्या मोटरची आणि किती मोठी इम्पॉर्टंट मोटर आहे, ही किती मोठी पॉवर कन्झ्युम करते जगाची, पूर्ण वर्ल्डची. वर्ल्ड मध्ये 13 बिलियन मिलियन मध्ये युनिट्स जनरेट होत आहेत दररोज आणि कन्झ्युम होत आहे. इंडियामध्ये दररोज जर इंडियाचं बघितलं तुम्ही, इन्स्टॉल कॅपॅसिटी आपली 3.5 लाख मेगावॉट आहे. तर आपल्या मध्ये पण जवळपास 120 टेरा युनिट्स. टेरा म्हणजे 10 टू द पॉवर किती? टेरा म्हणजे 10 टू द पॉवर, मेगा म्हणजे 10 टू द पॉवर 6, गिगा म्हणजे 10 टू द पॉवर 9, टेरा म्हणजे 10 टू द पॉवर 12. तर 10 टू द पॉवर 12 टेरा युनिट्स मध्ये 120 टेरा युनिट, किंवा आपण म्हणू शकतो 1,20,000 गिगा युनिट्स रोज जनरेशन होतं इलेक्ट्रिसिटीचं. त्यातली 65% इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणून ही मोटर खूप इम्पॉर्टंट आहे. यामधल्या छोटे छोटे लॉसेस खूप महत्वाचे. याच्यात जर आपण थोडी बी एनर्जी आपण वाचवली तर आपण खूप मोठी एनर्जी सेव्ह करू शकतो. ठीक आहे. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे एनर्जी कन्झर्वेशनच्या दृष्टीने सुद्धा इंडक्शन मोटर. ठीक आहे. कारण इंडक्शन ट्रान्सफॉर्मर 2 नंबरला आहे आणि इंडक्शन मोटर 1 नंबरला आहे. सगळ्यात जास्त जी तुमचे पॉवर कन्झ्युम करते, ती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते, ती इंडक्शन मोटर. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर गेले मोठमोठ्या इंडक्शन मोटर वर्क करताय, तर तुम्हाला ह्या इंडक्शन मोटर मधल्या छोट्या छोट्या पॉवर्स लॉसेस माहित असणं खूप गरजेचं आहे. कशा पद्धतीने लॉसेस होता आणि ते लॉसेस कसे तुम्ही भरून काढणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या लेक्चरमध्ये आपण तेच बघणार आहे की कोणकोणते लॉसेस होता, कशा पद्धतीने लॉसेस होता आणि पॉवर फ्लो काय. तर पॉवर फ्लो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, पण परत एकदा आपण रिवाइज करू आणि बघूया कोणकोणते इंडक्शन मोटरमध्ये लॉसेस होतात. ठीक आहे. तर लक्ष द्या बानो. 3 फेज मोटरचं 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कसं असतं बानो, लक्ष द्या. पहिल्या ना आपण सिंगली फेड मोटर ही मॅक्सिमम केसेस मध्ये ना फक्त स्टेटरला सप्लाय असतो. स्टेटरला सप्लाय असतो बानो. स्टेटरला तुम्ही नाही तर टर्मिनल बॉक्स असतं आणि 3 फेजची डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग असते. जर की कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. 3 फेज एसी सप्लाय बाय ह्याला. इंडियामध्ये तर ही 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. ओके. आणि युएस मधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 60 हर्ट्ज. ही इंडियाची फ्रिक्वेन्सी आहे.
USA ची फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्ज. तर इंडक्शन मोटर मध्ये ओके, तर ही फ्रिक्वेन्सी असते बा. तुम्ही जेव्हा सप्लाय देता स्टेटरला, तर स्टेटर मध्ये ना बानू काय की वाइंडिंग ठेवलेली आहे तुम्ही. डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे, 3 फेजची वाइंडिंग डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे. 3 फेज मध्ये आर असेल आर डॅश, वाय असेल वाय डॅश, बी असेल बी डॅश. तर सगळ्यात पहिले जेव्हा करंट एंटर होतं बघा वाइंडिंग मध्ये, तर वाइंडिंगला मानू कोणताही आयडियल मटेरियल नाहीये. वाइंडिंग कॉपरचा मटेरियल आहे. कशाची बनलेली वाइंडिंग? तर वाइंडिंग बनलेलं आहे बानू कॉपर मटेरियल. तर वाइंडिंग बनलेली बानू तुमची कॉपर पासून. तर कॉपर प्रत्येक मटेरियलला बा एक रेजिस्टन्स असतो. प्रत्येक मटेरियल मा एक रेजिस्टन्स असतो. मग होतं काय, रेजिस्टन्स म्हणजे काय बानू की अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. तर वाइंडिंग मध्ये जेव्हा थोडा करंट फ्लो होतो, जेवढा अपोजिशन नसतं, खूप कमी रेजिस्टन्स असतो वाइंडिंगचा. ची रेंज जर बघितली तुम्ही तर 0.015 पासून तर 1 ओहम मॅक्सिमम 1 ओहम पर्यंत, त्याच्यापेक्षा कमीच असते. तर जास्त रेजिस्टन्स नसतो. कॉपर हा सुपर कंडक्टर आहे, चांगला कंडक्टर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण थोडेफार लॉसेस होतात. ठीक आहे. मग होतं काय, रेजिस्टन्स पूर्ण इलेक्ट्रॉन फ्लो होता बघा. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट. ते इलेक्ट्रॉन फ्लो होता आणि इलेक्ट्रॉन ना बा इथे येऊन थोडे स्ट्रक होता. म्हणजे काय होतं की इलेक्ट्रॉन इथं स्पीड कमी होते आणि इकडून इलेक्ट्रॉनची स्पीड जास्त असते. एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर आदळतो. याला काय म्हणतं बा, कोलिजन म्हणते. याला काय म्हणते, कोलिजन. रेजिस्टन्स मुळे ना इलेक्ट्रॉन्सचं कोलिजन होतं. एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर येऊन आदळणार आणि तो एनर्जी रिलीज करणार इन द फॉर्म ऑफ हीट. इन द फॉर्म ऑफ हीट. तर रेजिस्टन्स मध्ये काय होतं बानो की एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ हीट आणि थोडीशी मोटर गरम होते बघा. तुमची मोटर जर खूप वेळची चालू आहे तर तुम्ही त्याला हात लावून बघितलं तर गरम वाटते ना बा थोडी. ती कशामुळे गरम होते माहिती का बानो, लॉसेस होतो त्याच्यामध्ये. ओके, किती सुपिरियर मटेरियल असले तर बानो तुमचे लॉसेस होणार आहे. आपण कमी करण्याचा प्रयत्न करू पण लॉस होणार, 100% तिथे लॉस होणार. ओके, तर कॉपर मध्ये बानो थोडा रेजिस्टन्स असतो, वाइंडिंगचा रेजिस्टन्स असतो. त्यामुळे होतं काय, इथे ना बानो तुमचा लॉसेस होतो. इथे काय होतं की लॉसेस होतो. आता हा लॉसेसला म्हणता बानो, याचं नाव भरपूर आहे. वाइंडिंग मध्ये जो लॉस होतो, त्या वाइंडिंगचा लॉस वाइंडिंग मधलेला असते बघा कॉपरची, म्हणून ह्या लॉसेसला म्हणता बानो कॉपर लॉस. लॉसेसला काय म्हणते बच्चे लोक, कॉपर लॉस म्हणते. आणि हा रेजिस्टन्स मुळे होतो, तर बा याचं नाव असं पण आहे, ओहमिक लॉस. ओहमिक लॉस. ओके, ओहमिक लॉस म्हणजे काय की ओहम मुळे होणारा लॉस. ओहम म्हणजे कोण रे? ओहम म्हणजे कोण बानो? ओहम कशाचं युनिट आहे? ओहम म्हणजे कोण? करेक्ट आहे बा. ओहम म्हणजे रेजिस्टन्स. तर बेसिकली ओहम म्हणजे रेजिस्टन्स. तर हे लॉसेस जे आहे ना बेसिकली रेजिस्टन्स मुळे होत आहे. आता तुम्हाला सरी करंट मुळे होतंय का? अजिबात नाही. करंटला जर रेजिस्टन्स ऑफर नसता झाला, आयडियल मटेरियल असतं बांधणार, जर रेजिस्टन्स 0 असेल तर लॉसेस किती होणार? आयर्न लॉस, सॉरी कॉपर लॉस. कॉपर लॉस किती होणार बा स्टेटर मध्ये? तर बेसिकली बानो कॉपर लॉस होणार 0. व्हेरी गुड, परफेक्ट. जर रेजिस्टन्स 0 असेल तर बाबानो कॉपर लॉस 0 होणार. बेसिकली रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. मग जितका अपोजिशन वाढत जाणार तेवढा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर आदळणार, आदळल्यामुळे ऍक्सिडेंट होणार. आणि जी इलेक्ट्रॉनकडे एनर्जी आहे, जी इलेक्ट्रॉन खूप जास्त स्पीडनं ती एनर्जी घेऊन जातोय, तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर आदळणार आणि दोन्ही मध्ये कोलिजन होणार. कोलिजन झाल्याच्या नंतर रेजिस्टन्स काय करतो बा, ही एनर्जी डिसिपेट करतो इन द फॉर्म ऑफ हीट. आणि हीट असल्यामुळे बाण आपल्याला याला एक फॅन बी लावा लागतो. तुम्ही बघितलं एक बाणो, एक ना ह्या मोटरच्या मागून ना अशा पद्धतीचा एक फॅन असतो बघा, कुलिंग फॅन. बघितलं एक बाण तुम्ही? असा फॅन असतो बघा तिथं. हो सर. राईट. हा फॅन कशासाठी असतो बा मग? हा फॅन ही एनर्जी जी लॉस झाली, हा व्हेरी गुड योगेश. आता ही एनर्जी ना बाळा आपली जी लॉस झाली इन द फॉर्म ऑफ हीट, तर हीट ना बाळा ही एनर्जी बाहेर काढायची बाळा, कूल करायची मोटरला. कारण जर मोटर गरम होत गेली तर मोटरचं इन्सुलेशन खराब होणार. त्याच्यामध्ये आपण जे इन्सुलेशन टाकलंय बानो, पीव्हीसी पाईप, पीव्हीसीचे ते पट्ट्या टाकले त्याच्या स्लॉट्स मध्ये. ओके, तर स्लॉट मध्ये ज्या पीव्हीसीच्या पट्ट्या टाकल्या बानो, स्लॉट आपण बघितलं 3 टाईपचे स्लॉट असतात. ओपन स्लॉट, याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण वाइंडिंग कॉईल पूर्ण एकदाच टाकता येते बाळा आपल्याला. दुसरा स्लॉट कोणता बा आपल्याला? सेमी क्लोज. व्हेरी गुड.
सेमी क्लोज, सेमी ओपन नाही म्हणायचं बा, त्याला सेमी क्लोज म्हणायचं. व्हेरी गुड. तर सेमी क्लोज मध्ये कसं करावं लागतं, एक एक टर्न्स याच्यात भरावं लागतं. वाइंडिंग करायला अवघड आहे, वाइंडिंग करायला अवघड असते, पण ही मीडियम स्पीडच्या मोटरसाठी वापरतात. आणि 3 नंबरचा जो स्लॉट आहे बाळा तो पूर्ण क्लोज असतो बाळा, पूर्ण त्याला सोल्डरिंग केलेलं असते, वेल्डिंग केलेलं असते, हे पूर्ण इथं असतो बाळा झाकण. ठीक आहे, राईट. तर हे 3 टाईपचे स्लॉट असतात, ओपन, सेमी क्लोज आणि क्लोज. तर सगळ्यात वाइंडिंग करायला कोणता सोपा आहे बरं? वाइंडिंग करायला कोणता स्लॉट सोपा आहे? त्या वाइंडिंग करायला ओपन स्लॉट सोपा आहे. करेक्ट करेक्ट. ओपन स्लॉट मध्ये काय करायला लागतं आपल्याला, फार्मर असतो बघा बाळांनो, एक लाकडाचा फार्मर असतो, त्या फार्मर एक कॉईल गुंडाळून घ्यायची अशी आणि पूर्ण कॉईल याच्यात टाकून द्यायची बघा, जशी तशी घेऊन. ते वाइंडिंग करायला खूप इझी असतं हॅमरच्या हेल्प ना. आणि याच्यामध्ये कसं करता, या स्लॉट मध्ये पहिले ना पीव्हीसीची ना पट्टी भरता बघा याच्यात, इन्सुलेशनची. ओके, इन्सुलेशनची पट्टी टाकता, जेणेकरून हे शॉर्ट नाही झालं पाहिजे इकडं. इन्सुलेशनची पट्टी टाकल्यास नंतर वाइंडिंग लावता. आणि ही जी वाइंडिंग असते बघा कॉपरचा वायर, याच्या वरतून पण इन्सुलेशन असतं, हे त्याच कलरचं इन्सुलेशन असतं, त्यामुळे आपल्याला समजत नाही की इन्सुलेशन आहे, पण ह्याला इन्सुलेशन असतं वरून. ठीक आहे, हे इन्सुलेशन आपण पहिले लावतो. ही जी असते बघा, हे पॉलिव्हिनिल क्लोराईडची असते पट्टी. ठीक आहे, पीव्हीसीची असते. ओके, मोठ्या मशीन मध्ये हे वेगळं मटेरियल पण वापरतात, इपॉक्सी रेजिन वापरतात. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी बाळांनो लक्षात ठेवा. आता हे जे लॉसेस होता बाळांनो, ह्याला वाइंडिंग मध्ये होणारा लॉस आहे, हा कॉपर लॉस आहे. हा कॉपर लॉस करंटवर डिपेंड असतो, मान्य आहे. करंट जितका जास्त फ्लो होणार तितका कमी. पण बाळांनो, करंट हा आपला टॉर्क प्रोड्यूस करणारा माणूस आहे. आउटपुट टॉर्क हा करंट वरती डिपेंड व्हालो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग तुम्ही करंट रिड्यूस करणार का हा लॉस रिड्यूस करण्यासाठी? मला सांगा बाळांनो, करंट रिड्यूस करणार का तुम्ही कॉपर लॉस कमी करण्यासाठी? नाही. अजिबात नाही, कारण तुमची मोटर टॉर्क प्रोड्यूस करणार नाही. मोटरला तुम्ही करंटच दिला नाही तर मग तुमची मोटर टॉर्कच प्रोड्यूस करणार नाही बाळांनो. ठीक आहे, मग त्यामुळे बाळांनो करंट तुम्ही रिड्यूस नाही करणार. मग काय करावं लागेल तुम्हाला, वाइंडिंगचा रेझिस्टन्स जितका कमी राहणार तेवढा तुमची चांगली गोष्ट आहे बाळांनो. ओके, तर वाइंडिंगचा रेझिस्टन्स कमी पाहिजे म्हणजे काय करायचं, अल्युमिनियम सिलेक्ट करण्याच्या ऐवजी वाइंडिंग सिलेक्ट करता बघा कॉपरची. कॉपर हा बेस्ट कंडक्टर आहे, सगळ्यात बेस्ट कंडक्टर आहे बाळांनो तुमचा सिल्वर, चांदी. 2 नंबरला बघा कॉपर, 3 नंबरला आहे गोल्ड. तर गोल्ड बाळांनो खूप महाग आहे, सिल्वर पण महाग आहे, त्याच्यामुळे आपण कॉपरला प्रिफर करतो. ठीक आहे, कॉपर हा बेस्ट कंडक्टर आहे, थोडीशी कॉस्ट जास्त आहे, 900-950 रुपये किलो आहे. योगेशचं दुकान, योगेशला माहित असेल. काय किलो बघा योगेश, मार्केटच्या सध्याची रेट काय कॉपरचे 1 kg चे? 800 रुपये किलो आहे का? ओके, ठीक आहे, 800 रुपये किलो आहे बघा. पण ना काय होतं की वाइंडिंग जर जळाली या मशीनची तर तेवढ्याच गेजची वाइंडिंग आपल्याला त्याचे अर्ध्या किमतीत बी जाते, अर्धी नाही बरंच किंमत भेटते. 400-500 रुपये किलोनं जातं कॉपर भंगारमध्ये. आणि तुम्हाला थोडेसे ऍडिशन मध्ये जे काही इन्सुलेशन असतं, वरचं कव्हर असतं, ते शायनी पार्ट्स मुळे त्याचे एक पैसे लागतात थोडे. ठीक आहे, तर हा एक पॉइंट आहे महत्वाचा, की तुमचं इन्सुलेशन त्याच्यावरतून असतं, म्हणून तुम्हाला कॉपर सिलेक्ट करताना त्याचे इन्सुलेशन बी कन्सिडर करायचंय. ठीक आहे, तर मग तुम्ही म्हणाल सर हा लॉस कमी करण्यासाठी पर्याय काय, तर बेस्ट कंडक्टिंग मटेरियल सिलेक्ट करा. बेस्ट म्हणजे कोण आहे, कॉपर आहे. बेस्ट तर सिल्वर आहे, पण सिल्वर आपण सिलेक्ट करू शकत नाही. चांदीची वाइंडिंग तर लावू शकत नाही आपण, ऑब्व्हियसली चांदी एवढी महाग आहे, राईट. दुसरी गोष्ट, कॉपर सिलेक्ट करता नंतर प्रॉपर डायमेन्शन सिलेक्ट करणार बघा तुम्ही, प्रॉपर डायमेन्शन्स. गेज खूप महत्वाचं आहे बघा, गेज. आता गेज काय माहिती बाळांनो, गेज म्हणजे एक स्टँडर्ड गेज असतो, तो डिपेंड असतो बाळांनो करंट रेटिंगवर. करंट रेटिंग जर वाढत गेली तर तुमचा गेज जो असतो बाळांनो, गेज वायरचा जो गेज असतो तो पण तुमचा वाढत जातो, म्हणजे जाड वायर लागतो तुम्हाला. आणि जितका जाड वायर असतो बाळांनो तेवढा गेज कमी होतं, त्याला स्टँडर्ड वायर गेज म्हणतात बा, SWG. तर तुमच्याकडे ना गेज मोजण्यासाठी बाळांनो एक ना गेज मीटर असतो, त्यामध्ये ना खूप सारे अशा साईडचे छिद्र असतात बाळा, इकडे साईडला है ना, असेच छिद्र असतात, त्याला असे गोल छिद्र असतात. ह्या याच्यामध्ये डायमीटर फसून तुम्ही ओळखू शकता. आता जसं की हा वाला गेज आहे, हा छोटा वाला गेज, याच्यापेक्षा छोटा, याच्यापेक्षा छोटा, तर हे गेज असं वाढत जाणार. ठीक आहे, तर प्रॉपर गेजचा वायर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, योगेश तुमच्या दुकानात असेल येस आहे, गेज मीटर आहे का? गेज कसा मेजर करता तुम्ही? नाहीये,
ओके ठीक आहे. ओके डिजिटल पण राईट. भेटतं सर आता. डिजिटल भेटतो ना. आणि तर डिजिटल मध्ये काय असतं की आपण डायरेक्ट तुम्ही मेजर करू शकता, त्याच्यावर पॉइंट मध्ये पण आकडे दाखवतो. ठीक आहे. ओके, तर हा पहिला कन्व्हेन्शनल मध्ये युज करायचा प्रॉपरली. ठीक आहे. आता कंपनीमध्ये जो डिजिटल वालाच युज करता. ठीक आहे. ऑलराईट. तर हा वाला तुमचा गेज मीटर आहे, तर प्रॉपरली गेज सिलेक्ट करायचा आहे. तर आता तुम्हाला जर म्हटलं 25 स्टँडर्ड वायर गेज आणि 10 स्टँडर्ड वायर गेज असं केलं तुम्ही, तर टोटल ना बाळांनो आपले जे वायर गेज आहेत 32 वायर गेज स्टँडर्ड वाले. तर याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट केला तर हा वायर ना नंबर जास्त असतो, तो बारीक वायर असतो, लक्षात ठेवायचं. ज्याचे नंबर कमी असतात तो जाड वायर असतो. ओके. आता आपल्याला कधी कधी काय वाटतं 25 नंबरचा वायर गेज येतं डेफिनेटली जाड असेल, तसं नसतं, उलट असतं हे सगळं. ठीक आहे. जितका नंबर वाढत जातो तेवढा त्याची साईज कमी कमी होत जाते. ओके. आता हा बघितला आपण कॉपर लॉस. कॉपर लॉस आपण बघितला, हा पहिला लॉस होतो वाइंडिंग मध्ये. हा कशामुळे होतो तर हा रेझिस्टन्स मुळे होतो. ठीक आहे. हा पहिला लॉस जो होतो मशीन मध्ये, वाइंडिंग मध्ये करंट एंटर होताच थोडासा अपोजिशन ऑफर होतो. आणि जो अपोजिशन ऑफर होतो तो डिपेंड असतो बाळांनो तुमचा रो, रेझिस्टिव्हिटी, मटेरियल कोणता आहे, लेंथ किती आहे कॉइलची, त्याच्यानंतर एरिया किती आहे, किती जाड आहे वायर, या सगळ्या गोष्टींवर याचा रेझिस्टन्स डिपेंड असतो. आणि हा जो लॉस आहे बाळांनो याला I2R लॉस पण म्हणतं बाळा. कॉपर लॉसला म्हणतं I2R लॉस. ठीक आहे. हा करंटच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असतो, कारण की ही हीट प्रोड्यूस होते तिथं. I2R लॉस 3 नाव आहे याला: कॉपर लॉस, ओहमिक लॉस, I2R लॉस. ठीक आहे. तिन्हीचे तिन्ही लॉसेस आहे. याला कमी करण्यासाठी की जास्त काही करता येत नाही आपल्याला. पहिली गोष्ट तुम्हाला करायची की कॉपर मटेरियल, चांगलं मटेरियल सिलेक्ट करायचे. अल्युमिनियमच्या ऐवजी कॉपरची वाइंडिंग वापरायची. काही लोक वापरतात अल्युमिनियमची वाइंडिंग, ती लवकर जळते आणि परफॉर्मन्स बी एवढा सुपेरियर नसतो. ठीक आहे. मशीन गरम पण होते त्यांना. राईट. तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये होतं बाळांनो आयर्न लॉस. ओके. आता लक्ष द्या बाळांनो, दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट बाळांनो, तुमचा जो कॉपर लॉस आहे तो करंट वर डिपेंड असणारा लॉस आहे बाळांनो. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे करंटच्या स्क्वेअरला आणि रेझिस्टन्सला. दुसरा जो आहे बाळा तुमचा आयर्न लॉस. हा आयर्न लॉस ना बाळा डिपेंड असतो तुमचा व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीवरती. ओके. आता व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीवर का बरं डिपेंड आहे बाळांनो लक्ष द्या. मशीन मध्ये ना बाळांनो दोन सर्किट, याच्यामध्ये दोन ऍक्टिव्ह सर्किट आहे. एक आहे बाळांनो टू ऍक्टिव्ह सर्किट आहे. टू ऍक्टिव्ह सर्किट मधलं बघितलं तुम्ही तर पहिलं ऍक्टिव्ह सर्किट जे आहे ते इलेक्ट्रिकल सर्किट आहे बाळा. इलेक्ट्रिकल सर्किट. ओके. इलेक्ट्रिकल करंट पास होतंय, वाइंडिंग मध्ये जाते बाळा आर वाइंडिंग मध्ये आणि आर डॅश म्हणून परत येते. तर दोन टर्मिनल ह्या कॉइलचे असणार. ठीक आहे. तुम्हाला जे कनेक्शन करायचे तुम्ही नंतर करू शकता. जसे की आता हे आर आहे, नंतर बा इकडे वाय आहे तुमचा, हा बी आहे. ठीक आहे. तर आर डॅश, वाय डॅश, बी डॅश. तुम्ही जर सारखे सारखे टर्मिनल कनेक्ट केले तर तुम्हाला स्टार कनेक्शन भेटतं. अपोजिट कनेक्शन जर केले तुम्ही आर डॅश, बी डॅश, तर इकडं डेल्टा कनेक्शन भेटतं. तर डिपेंड आहे कनेक्शन वरती. तर हे टर्मिनल अवेलेबल आहे बाळांनो. तर काय होतं, ह्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिकल सर्किट. तर हा याच्यामधून करंट फ्लो होतोय तुमचा, करंट फ्लो होते त्याच्यामध्ये ना बघ, जिथं वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होतं याला म्हणतं बघा कॉपर लॉस, कारण ही कॉपरचे बनलेले. तर हे ऍक्टिव्ह सर्किट आहे, इलेक्ट्रिक सर्किट, याच्यामध्ये करंट फ्लो होते. दुसरा ऍक्टिव्ह सर्किट आहे बाळांनो तुमचा मॅग्नेटिक सर्किट. दुसरा जो ऍक्टिव्ह सर्किट आहे तुमचा तो आहे मॅग्नेटिक सर्किट. याच्यामधून ना बाळांनो फ्लक्स फ्लो होतो. समजलं. तर ह्याच्यामधून काय होतं, फ्लक्स फ्लो होतं. तर मॅग्नेटिक सर्किट नेहमी बाळांनो फ्लक्स कुठून फ्लो होतं तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल सुपेरियर आहे बाळांनो. फेरोमॅग्नेटिक मटेरियल सुपेरियर आहे ज्यातून फ्लक्स फ्लो होतं. फेरोमॅग्नेटिक मटेरियल 1000 पटीनं जास्त फ्लक्स देतं बाळा, कारण याच्यामध्ये अपोजिशन खूप कमी असतं. अपोजिशन म्हणजे आपण त्याला रिलक्टन्स म्हणतो बाळांनो. अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स, याला आपण रेजिस्टन्स म्हणत असतो बाळांनो. इकडे आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो, इकडे आपण परमेबिलिटी म्हणतो बाळांनो. जर तुम्ही इलेक्ट्रिकल सर्किट बघितलं आणि कंपॅरिझन जर केलं इलेक्ट्रिकल सर्किटचं, तर दोन ऍक्टिव्ह सर्किट आहे मशीन मध्ये. एक आहे इलेक्ट्रिक सर्किट आणि दुसरं आहे बा आपलं मॅग्नेटिक सर्किट. आता तुम्हाला सर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय बाळांनो, याच्यामध्ये कॉपरची वाइंडिंग आहे, करंट एंटर होतंय, करंट लिव्ह होतंय, तशा 3 वाइंडिंग आहे आर आणि वाय फेजच्या. ठीक आहे. त्याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. ते इलेक्ट्रिक सर्किट मध्ये बाळांनो करंट फ्लो होतं. ते इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, द क्लोज पाथ फॉलोड बाय
इलेक्ट्रिक करंट कॉल्ड एज इलेक्ट्रिक सर्किट. जो क्लोज पाथ आहे तो करंट फॉलो करतोय. जिथे जिथं करंट फ्लो होतोय त्या सगळ्याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात बाळा. जिथं जिथं करंट आहे त्याला सगळ्या इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. आता तुम्ही म्हणाल सर मॅग्नेटिक सर्किट काय? तर मॅग्नेटिक सर्किट म्हणजे बानो द क्लोज पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स. याच्यामध्ये बानो फ्लक्स फ्लो होतं. याच्यामधून काय फ्लो होतं? फ्लक्स फ्लो होते. तर करंटच्या ऐवजी इकडे फ्लक्स असतात. ओके, आता समजा जिथून तुम्ही काय केलं बाळा, करंट दिलं, इथून करंट एंटर झाला, इथं नॉर्थ पोल म्हणला, नॉर्थ पोल मधून फ्लक्स बाहेर येतात बाळा आणि साऊथ पोल मधून मध्ये जाता. तर इथं क्लोज लूप होणार फ्लो. तो म्हणणार सर इयर मध्ये फ्लक्स नाही जाणार का? बाळा इयर मध्ये कसं असतं, इयरची जी रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे म्हणजे ॲबिलिटी टू फ्लो ऑफ फ्लक्स याची 1 आहे बाळा. आणि ही जी आयन आहे याची ना बाळा असते 1000 ते 1400 पर्यंत. चांगलं जर मटेरियल असेल तर 1400 असते. तर हा 1400 पटीने चांगला कंडक्टर आहे फ्लक्स साठी. त्या इकडे ना बाळा कंडक्टिव्हिटी असते. कंडक्टिव्हिटी म्हणजे बाळा एखाद्या मटेरियल मध्ये प्रॉपर्टी असते, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अलाउ द फ्लो ऑफ फ्लक्स, अलाउ द फ्लो ऑफ करंट. जसं बाळा आता बघा कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे. आता हा कॉपरचा वायर घेतला, याच्यातून करंट फ्लो होणार. पण बाळा मला सांगा रबर घेतलं तुम्ही, रबर याच्यातून करंट फ्लो होणार का बाळा? रबर मधून करंट फ्लो होणार का? नाही. याचं कारण काय की याच्याकडे ती प्रॉपर्टी नाहीये. कोणती प्रॉपर्टी? कंडक्टिव्हिटी. याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाहीये, तर हा करंट कॅरी करू शकत नाही. दिस इज इन्सुलेटर. ओके, हा कंडक्टर आहे कारण याची कंडक्टिव्हिटी हाय. तसंच बाळा मॅग्नेटिक सर्किट मध्ये असतं. मॅग्नेटिक सर्किट मध्ये सगळ्याच मटेरियल मधून फ्लक्स फ्लो होत नाही. सगळ्याच मटेरियल मधून फ्लक्स फ्लो होत नाही. सगळ्याच म्हणजे कोणता? मग याच्यामध्ये काही असतं बाळांनो, हाय परमेबिलिटी म्हणता याला. जसं इकडे कंडक्टिव्हिटी असतं, इथं परमेबिलिटी असतो. परमेबिलिटी याला डिनोट करतो बाळा म्यू न. ठीक आहे, परमेबिलिटी म्हणजे काय? द ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल कोणतं बेस्ट बाळ? मग आयर्न बेस्ट आहे, निकेल बेस्ट बाळ, सिलिकॉन स्टील बेस्ट आहे, CRGO बेस्ट आहे, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड, HRGO बेस्ट बाळांनो, हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटेड. तर हे जे मटेरियल हे बेस्ट आहे. हे काय करता बाळा? फ्लक्सला फ्लो होऊ देता, मस्त फ्लो होता. आता जसं की बाळांनो बघा लक्ष द्या, आता हा वायर कॉपरचा वायर टाकला तुम्ही असं गोल, तर करंट याला सोडून जातच नाही बाळा कुठं. करंट याला सोडून जात नाही कारण की याची कंडक्टिव्हिटी चांगली आहे. गिअर मधून करंट पास होत नाही, गिअर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे. इकडून इलेक्ट्रॉन येणार, इकडून येणार, कारण हा हायवे रोड आहे, इकडे खराब रोड आहे. आपण रस्ता सोडून गाडी चालवत नसतो. तसंच इकडे बाण बघा लक्ष द्या, हे मॅग्नेटिक मोटर आहे आपली, समजा मोटर आहे, हा लोखंडाचं म्हणलंय आपण आयन. तर आयन एकदम सुपिरियर मॅग्नेटिक मटेरियल बांधून, लोखंड हा सुपिरियर मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याला फेरो मॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. तर आपण जर इथून फ्लक्स सोडलं ना बा, तर हा एअर मध्ये जात नाही, थोडंफार जातं, त्याला लिकेज फ्लक्स आपण म्हणतो. पण मॅक्सिमम फ्लक्स जे बाळा हे इथंच फ्लो होतं याच्यामध्ये. याला म्हणता बाळा क्लोज पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स. क्लोज पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स कॉल्ड एज क्लोज पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स कॉल्ड एज मॅग्नेटिक सर्किट. ओके, तर मॅग्नेटिक सर्किट. तर तुम्ही जर बघितलं बाळा, तर आपल्या इलेक्ट्रिक मशीन मध्ये 2 ऍक्टिव्ह सर्किट आहे. एक इलेक्ट्रिक सर्किट ऍक्टिव्ह आहे ज्यामधून करंट फ्लो होते, जे की कॉपरचं बनलेलं आहे. मग याच्यामध्ये जे लॉसेस होणार ते कॉपर लॉस असणार. दुसरा ऍक्टिव्ह सर्किट आहे बाळांनो फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये जे फ्लक्स पास होत आहे बाळा ते आयन मधून होत आहे. मग याला कोणता लॉस म्हणणार बाळांनो? सांगा बरं, माईक ओपन करून. याला तर कॉपर लॉस नाव दिलं आपण, काही प्रॉब्लेम नाही बाळा. व्हेरी गुड, करेक्ट आहे बाळा. याला काय म्हणतं बाळा? आयन लॉस. तर आयन लॉस का बरं म्हणता? याचं कारण एकदम सिंपल आहे की हा जो पाथ आहे बाळा तो आयनचाच पाथ आहे. दिस इज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर मशीन मध्ये 2 ऍक्टिव्ह पार्ट आपल्याला लागतात बाळांनो. एक लागतो आपल्याला इलेक्ट्रिकल ऍक्टिव्ह पार्ट, नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आपली मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होणार आहे, मॅग्नेट नंतर मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होणार आहे. डायरेक्ट इलेक्ट्रिक मधून मॅग्नेट मध्ये कन्वर्ट, इलेक्ट्रिक मधून मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होत नसते बाळा एनर्जी. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करावं लागेल मॅग्नेटिक फॉर्म मध्ये, म्हणजे फ्लक्स मध्ये, मॅग्नेट मध्ये. आणि मॅग्नेटिक मध्ये बाळा बघ लक्ष द्या, नॉर्थ पोल साऊथ पोल, याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं बाळा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फोर्स आहे. आणि नॉर्थ मध्ये रिपल्शन असतं बाळा, फोर्स ऑफ रिपल्शन. तर मॅग्नेटिक फ्लक्स मधून मेकॅनिकल मध्ये एनर्जी कन्वर्ट व्हायला सोपं जातं बाळा. ओके, कारण मॅग्नेट मध्ये अट्रॅक्शन रिपल्शन असतं. तर इलेक्ट्रिकल मधून मॅग्नेट मध्ये कन्वर्ट करायचे, मॅग्नेट मधून मग इलेक्ट्रिक मध्ये जाणार. तर बाळा बघा लक्ष द्या, पहिलं जे लॉसेस होणार तुमचा, सगळ्यात पहिले कॉपर लॉस होणार, कारण की करंट एंटर होणार पहिले, इलेक्ट्रिक सर्किट ऍक्टिव्ह होणार. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होणार कशामध्ये? डायरेक्ट मेकॅनिकल का मॅग्नेटिक? काय वाटतं तुम्हाला?
इलेक्ट्रिकल एनर्जी मॅग्नेटिक. व्हेरी गुड, करेक्ट आहे बा मनीष. मनीष, याचं कारण असं आहे की आपला जो करेक्ट कनेक्शन आहे ना बा, स्टेटरचा आणि रोटरचा डायरेक्ट कनेक्शन नाहीये. इथे इलेक्ट्रिकल कनेक्शन आहेच नाही. इथे एनर्जी जर ट्रान्सफर करायची ना तुम्हाला, पहिले इलेक्ट्रिक मधून मॅग्नेट मध्ये करावं लागेल, कारण मॅग्नेट इयर मधून पण पास होतो बाळा. मॅग्नेटिक एनर्जी इयर मधून पण पास होते, म्हणून आपण एका पॉवरला एअर गॅप पॉवर म्हटले बाळा. ठीक आहे, त्याची दुसरी एनर्जी आहे ती एअर गॅप एनर्जी जी आहे ती पूर्णतः मॅग्नेटिक एनर्जी आहे. ठीक आहे, तर मॅग्नेट एकदम स्ट्रॉंग असतं, त्याच्यामध्ये एनर्जी असते बाळा. अट्रॅक्शन आणि रिपल्शन, फोर्स डेव्हलप करण्याची ताकद फक्त मॅग्नेटमध्ये, इलेक्ट्रिक करंट मध्ये नाही. लक्षात घ्या बाळांनो. डायरेक्ट तुम्ही म्हणलं योगेश, आपण जर म्हटलं या मोटर सर आम्ही ही मोटर आणली सर, याच्यामध्ये आता डायरेक्ट करंट सोडतो आम्ही, डायरेक्ट स्टेटरमध्ये करंट सोडलं, मोटर फिरणार आहे का बाळा? मोटर फिरेल का? स्टेटरमध्ये करंट सोडलं अजिबात नाही फिरणार, अजिबात नाही फिरणार. याचं कारण काय की मॅग्नेटिक मधून आपल्याला कन्वर्ट करायचंय. मग आपल्याला पहिले वाइंडिंग करावं लागेल, मग इथं नॉर्थ पोल बनवावं लागेल, इकडे साऊथ बनवावं लागेल, मग इथं आपल्याला परत नॉर्थ पोल साऊथ पोल, परत नॉर्थ साऊथ, तर ही मॅग्नेटिक फील्ड बनवावं लागेल. ही मॅग्नेटिक फील्ड रोटेट करावं लागेल. मग या मॅग्नेटिक फील्डच्या मागे आपला हा लोखंडाचा रोटर रोटेट होणार, अट्रॅक्शन रिपल्शन अट्रॅक्शन रिपल्शन, मग हा फिरणार याच्या मागे. तर पहिलं आपल्याला इलेक्ट्रिकल म्हणून मॅग्नेट मध्ये जायचंय, मॅग्नेट म्हणून मेकॅनिकल मध्ये जायचंय. ठीक आहे, तर 3 लॉसेस इथं होत आहे बा, 3 सर्किट आहे इथं, ऍक्टिव्ह सर्किट. 3 सर्किट कोणते माहिती का बानू? पहिला ते इलेक्ट्रिक सर्किट आहे, दुसरा बानू मॅग्नेटिक सर्किट, आणि 3 नंबरचा जो शाफ्ट वरती बा, जे शाफ्ट मध्ये पॉवर आहे जी की आपण बेल्टनं ट्रान्सफर करू शकतो. एक पुली लावली बाळा इथं आणि ते एक बेल्ट लावला, ही पॉवर ट्रान्सफर करू शकतो. मला सांगा ही इलेक्ट्रिकल पॉवर आहे का कोणती पॉवर आहे? जर तुम्ही चक्कीला हे बेल्ट लावला इकडं आणि चक्की फिरते, व्हेरी गुड, ही काय बाळा आपली मेकॅनिकल पॉवर आहे. तर हे मेकॅनिकल सर्किट आहे बाळा आपलं. ते शाफ्ट मध्ये जी पॉवर अवेलेबल आहे, जिला आपण शाफ्ट पॉवर म्हटलंय, तर हे 3 लेवलच्या पॉवर इथं आपल्याकडे आहे. 3 लेवलच्या वेगवेगळ्या एनर्जीज आहेत. पहिली इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल काही लॉसेस होणार. परत मॅग्नेटिक एनर्जी आहे, मॅग्नेटिक म्हणून परत इलेक्ट्रिकल, म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर आहे, थोडासा करंट फ्लो होणार तिथं, तर तो इलेक्ट्रिकल पार्ट आहे. नंतर मग मेकॅनिकल पार्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बाण आपले लॉसेस होणार आहे. ओके, आता मी सांगत होतो बाण तुम्हाला, मॅग्नेटिक सर्किट मध्ये जो लॉसेस होता त्याला आयर्न लॉस का म्हणतात? याचं कारण सिंपल आहे की हे आयर्न मध्ये फ्लो होतं बाळा. तुम्ही जर बघितलं तर मोटरचं जे स्टेटर असतं बा लोखंडाचं असतं. मोटरचं स्टेटर बघा तुम्ही लोखंडाचं आहे, स्लॉट मध्ये वाइंडिंग ठेवली, बाकी सगळं लोखंड आहे याच्यामध्ये, राईट, सगळं लोखंड असतं बाकी. ओके, राईट, लोखंडाचं म्हणजे बाळांनो तिथे एक ऍक्टिव्ह सर्किट आहे, तिथे पण एनर्जी फ्लो होती आहे. ती कोणत्या फॉर्म मध्ये फ्लो होते? तर ती मॅग्नेटिक फॉर्म मध्ये फ्लो होती आहे. तर टेक्निकल गोष्टी समजून घ्यायच्या बाळांनो तुम्हाला. टेक्निकल गोष्टी काय? तर टेक्निकल गोष्टी बाळांनो याच्यामध्ये लक्ष द्या. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये बघा बाळांनो, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक मध्ये बघा लक्ष द्या. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कसं असतं बघा, क्लोज पाथ फॉलोड बाय इलेक्ट्रिक करंट कॉल्ड एज इलेक्ट्रिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट मध्ये बाळांनो लक्ष द्या, मॅग्नेटिक सर्किट मध्ये बाळांनो क्लोज पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स कॉल्ड एज मॅग्नेटिक सर्किट. याच्यामध्ये बाळांनो ना रेजिस्टन्स असतो, याच्यामध्ये बाळांनो काय असतं? रिलक्टन्स असतो. लक्षात ठेवायचं. अपोजिशन ऑफर टू द फ्लो ऑफ फ्लक्स कॉल्ड एज रिलक्टन्स, अपोजिशन ऑफर टू द फ्लो ऑफ करंट कॉल्ड एज रेजिस्टन्स. ओके, त्या दोन्ही गोष्टी आहे. आता याच्यामध्ये बाळांनो याच्यामध्ये ईएमएफ असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. याच्यामध्ये असतो बा एमएमएफ, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. याच्यामध्ये ना बाळांनो कंडक्टिव्हिटी असतं, सिग्मा कंडक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, कंडक्टिव्हिटी. याच्यामध्ये असते बघा परमॅबिलिटी, म्यू. ओके, ह्याच्यामध्ये असतं बघा म्यू असतं, परमॅबिलिटी, म्यू 0 म्यू आर. ठीक आहे, रिलेटिव्ह परमॅबिलिटी आणि परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस दोघांचे जर केले तर ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी भेटते आपल्याला. ऍब्सोल्यूट परमॅबिलिटीचा फॉर्म्युला काय बघा, म्यू 0 ही एअरची आहे आणि म्यू आर ही स्वतः मटेरियलची. हे दोघांची मिळून जर प्रोडक्ट घेतला आपण तर याला म्हणतो बघा ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी. ठीक आहे, ही एअरची आहे. इथं मटेरियल नसलं तरी फ्लक्स फ्लो होणार आहे बाळांनो, कारण की एअर फ्लक्स एअर मधून सुद्धा फ्लो होता. आणि स्वतः मटेरियल वापरलं तर मटेरियलची एक तर निगेटिव्ह असू शकते किंवा पॉझिटिव्ह असू शकते. काही मटेरियल अपोज पण करता, काही मटेरियल सपोर्ट पण करता फ्लक्सला. जसं आयन आहे बाळांनो तर सुपिरियर सपोर्ट करतो, फ्लक्स फ्लो होतं बाळा आयन मधून, खूप इझिली फ्लो होतं. आता 2च मिनिटात मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवतो, 2च मिनिटं थांबा.
बघा ना, हा मॅग्नेट बघा, लक्ष द्या, हा मॅग्नेट माझ्याकडे, राईट. ओके, आता हा माझ्याकडे लोखंडाची पट्टी बाणू, हा मॅग्नेटाइज लगेच होतो बाळा, बघा चिटकला याला, हा मॅग्नेटाइज झाला बाणू. आता जर मी याला दुसरं काही चिटकवलं बाळा, आता समजा याला मी चिटकवलं हे, हा बी मॅग्नेट म्हणून काम करणार बघा, हा बी मॅग्नेट म्हणून काम करतोय, समजलं, कारण हा लगेच मॅग्नेटाइज झालाय बाणू, ठीक आहे. तर हा इट ऍक्ट एज अ मॅग्नेट. ओके, राईट. पण बाणू मी आता ह्या मटेरियलला मॅग्नेटाइज केलं, तर हा मटेरियल मॅग्नेटाइज होणार का? हा प्लास्टिक आहे, हे मटेरियल मॅग्नेटाइज होणार का? काय वाटतं तुम्हाला? नाही, कारण काय, हा नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, बरोबर. समजलं बाणू. ते ह्या मटेरियल कडे ना बा प्रॉपर्टी आहे स्वतःची, दिस इज प्रॉपर्टी, दिस इज प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल. आयनची प्रॉपर्टी बाणू, तर आयन हा सुपिरियर मॅग्नेट आहे, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही बा, ठीक आहे, डाऊट नाही अजिबात. ओके क्लास, चला आता पुढे बघूया आपण. आता काय होतं बाळांनो, लक्ष द्या, मॅग्नेट मध्ये ना प्रॉब्लेम आहे, मॅग्नेट मध्ये एक प्रॉब्लेम आहे बाळांनो. काय मॅग्नेट मध्ये प्रॉब्लेम, की ना मॅग्नेट मध्ये एकदा जर मॅग्नेटाइज झाला एखादा मटेरियल जर मॅग्नेटाइज झाला, समजा आपण त्याला मॅग्नेटाइज केलं, तर तो ना थोडा वेळ मॅग्नेटिझम राहतं बाळा त्याच्यात. आता समजा आपण याला मॅग्नेटिझम केलं, याला मॅग्नेटाइज केलं, थोडा वेळ इट ऍक्ट एज अ मॅग्नेट, याला काय म्हणतो, रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतात. ओके, याला म्हणते रेसिड्युअल मॅग्नेटिझम. ओके, मग सगळ्यात मोटरचा शोध लागण्याच्या पहिले ना ह्या दोघांमध्ये रिलेशन काढलं होतं, ह्या दोघांमध्ये रिलेशन काढलं होतं बा अँपियर्स ना. सगळ्यात ग्रेट सायंटिस्ट आहे, वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला नंतर अँपियर. तर याने रिलेशन दिलं होतं, अँपियर्स लॉ काय सांगतो बा, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट, या दोघांमध्ये रिलेशन सांगितले अँपियरनं. तर अँपियरनं सांगितलं तुम्ही इलेक्ट्रिकल मधून मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट करू शकता, इलेक्ट्रिकल सर्किट म्हणून मॅग्नेटिक सर्किट मध्ये जाऊ शकता, मॅग्नेटिक म्हणून इलेक्ट्रिकल मध्ये येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे काय झालं बानो, की आपलं ना एनर्जी कन्व्हर्जन पॉसिबल झालं. कारण तुम्हाला माहितीये मॅग्नेट मधून ना बा फोर्स प्रोड्यूस करता येतं, मेकॅनिकल एनर्जी खूप इझिली प्रोड्यूस करता येते, कारण की मॅग्नेटच्या सारख्या पोलमध्ये, अनलाईक पोलमध्ये अट्रॅक्शन असतं, अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि वेगवेगळ्या सारख्या पोलमध्ये रिपल्शन पण असतं. तर हे फोर्स मध्ये कन्वर्ट करणं काही अवघड गोष्ट नाही आहे. पण इलेक्ट्रिकल मधून मॅग्नेट कन्वर्ट करणं हे पहिलं पार सांगितलं अँपियरनं. अँपियरनं काय सांगितलं बा, तुम्ही एक फेरो मॅग्नेटिक मटेरियल घ्या, लोखंडाचा तुकडा घ्या, त्याला काय करा, इन्सुलेशन लावा, त्याच्यावरती ना बघा एक वाइंडिंग गुंडाळा, कॉईल गुंडाळा, तर इलेक्ट्रिकल एनर्जी सहज तुमची मॅग्नेटमध्ये कन्वर्ट होणार. जिथून करंट एंटर होणार आहे तुमचा, राईट हँड थंब रूल, जिथून करंट एंटर होणार बा तिथून फ्लक्स बाहेर येणार बानो, आणि जिथून करंट लिव्ह होणार तिथं फ्लक्स मध्ये जाणार. तर बानो मला सांगा कोणता पोल बनला इथं बनला बानो नॉर्थ पोल, इकडे बनला तुमचा साऊथ पोल. ओके, तर मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट करता येते, काही प्रॉब्लेम नाही बानो, तुम्हाला मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट करता येते. आता प्रॉब्लेम काय होतं माहितीये का बानो, प्रॉब्लेम हा होतो जर एसी सप्लाय दिला तुम्ही, तर एसी सप्लायमुळे काय होतं, आता हा मॅग्नेटाइज तर होतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही बा, मॅग्नेटाइज होतो, पण मॅग्नेटाइज झाल्यामुळे आता हे एच पाहणं, एच म्हणजे काय असतं माहिती का, एच मध्ये याची जी लेंथ आहे बा, आणि हा जो फोर्स आहे, याचा फॉर्म्युला बा नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय करंट. जेवढा नंबर ऑफ टर्न्स जास्त, जेवढा करंट जास्त, तेवढा फोर्स जास्त, पण लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. याचं युनिट बघा अँपियर टर्न पर मीटर, याचं युनिट असतं अँपियर टर्न पर मीटर. फॉर्म्युला एकदम सिंपल बानो, एच इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय करंट डिवाइड बाय बानो लेंथ. ओके, तर ही स्ट्रेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ टर्न्सला. जेवढे टर्न्स असणार, जेवढी मोठी कॉईल असणार, तेवढा पॉवरफुल मोटर बनणार, जेवढा जास्त करंट असणार तेवढी पॉवरफुल मोटर बनणार, पण लेंथला बाण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. दुसरी गोष्ट आहे बाण, इथं फ्लक्स, या एरियामध्ये किती फ्लक्स अवेलेबल आहेत, तर फ्लक्स मोजतो आपण वेबर मध्ये, एरिया मोजतो बा मीटर स्क्वेअर मध्ये. तर हे होतं बा फ्लक्स डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, किती तीव्र, किती स्ट्रॉंग मॅग्नेट आहे.
किती स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. आता तुम्ही जर बघितलं बा तर हे मॅग्नेट आहे बा, हे एकदम स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. ठीक आहे, हे बघा कसं अट्रॅक्ट करते, लवकर अट्रॅक्ट करते. आता तुम्ही जर हे मॅग्नेट बघितलं, हे बघा वाहन याची स्लो स्पीड, याची बघा तुम्ही स्लो स्पीड, आणि याची जर बघितली बा तुम्ही तर याची खूप फास्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये याच्यावरून तीव्रता कळते, याची किती स्ट्रॉंग आहे, इंटेन्सिटी कळते. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, एच नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय करंट डिवाइड बाय लेंथ, आणि बी म्हणजे असते बा फ्लक्स डेन्सिटी, घनता, किती फ्लक्स अवेलेबल आहे पर्टिक्युलर एरियामध्ये. इथं ह्या एरियामध्ये किती फ्लक्स अवेलेबल आहे, घनता किती आहे. जसं आपण म्हणतो पॉप्युलेशन डेन्सिटी. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय की ह्या किलोमीटर एरियामध्ये किती लोक राहतात. आता काही 600 राहतात, कधी 800 राहतात, काही की दाट लोकसंख्या वस्ती असते तर त्याच्यामध्ये 1000 लोक राहते एका किलोमीटर मध्ये. ठीक आहे, तर डेन्सिटी म्हणजे बा घनता, किती फ्लक्स अवेलेबल आहे ह्या युनिट एरियामध्ये. तर तेच आपण बघतो बा बी आणि एच. तर आपण इकडं इनपुट देतो बा करंट आणि नंबर ऑफ टर्न्स. तर नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहे म्हणून आपण इथं करंट घेऊ बा. एच वाढवलं आपण म्हणजे इनपुट वाढवलं बा, आपण इनपुट वाढवलं बा फ्लक्स वाढणार. पण फ्लक्स वाढता 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 पण एका पर्टिक्युलर एरिया पर्यंतच वाढता बघा. सुरुवातीला खूप स्लोली वाढता, नंतर खूप फास्ट वाढता, नंतर सॅच्युरेट होतं बघा. ओके, प्रत्येक मटेरियलची कॅपॅसिटी असते, प्रत्येक मटेरियलची कॅपॅसिटी असते. सुरुवातीला स्लोली फ्लक्स इन्क्रीज होता, नंतर लिनियर असतो कर, नंतर कॉन्स्टंट होऊन जातो बघा. इथं बघा सॅच्युरेशन येतं. सॅच्युरेशन म्हणजे काय असतं की आपण कितीही इनपुट वाढवलं, करंट वाढवलं, आपण कितीही एच वाढवला तर बी मध्ये काही चेंजेस होत नाही बाळा. बी मध्ये काही चेंजेस होत नाही. तर बी आपला आता समजा हा याला म्हणतो बाळा बी मॅक्स. याच्यापेक्षा जास्त फ्लक्स हा प्रोड्यूस करू शकत नाही मटेरियल, हे तर सॅच्युरेशन आलंय. पण आता काय होतं, एसी मुळे बाण इथं नॉर्थ पोल बनलाय. आता नंतर काय होतं, करंटची डायरेक्शन चेंज होते. आता करंट इथून एंटर होतो, मग इकडे नॉर्थ बनतो, इकडे साऊथ बनतो. मग हा रिव्हर्स डायरेक्शन जातो बाळा. रिव्हर्स डायरेक्शन जाताना हा काय करतो, थोडासा घोळ करतो. काय होतं बाळांनो, जेव्हा हा रिव्हर्स डायरेक्शन जातो तर हा थोडंसं फ्लक्स सोडून जातो, पूर्ण फ्लक्स रिमूव्ह नाही होत. याला म्हणतं बाळा रेसिड्युअल मॅग्नेटिझम. थोडासा फ्लक्स स्वतःकडे ठेवून घेतो. समजा आपण या डायरेक्शनना ओरिएंटेशन केलं बघा, मॅग्नेटिक फ्लक्स इकडं नॉर्थ ते नॉर्थ पासून फ्लक्स चालले साऊथकडे. समजा 4 ओरिएंटेशन केले. आता करंट 0 केला बघा, इनपुट 0 दिला आपण, इनपुट 0, आउटपुट आयडियल कंडिशन मध्ये इनपुट जर 0 असेल तर आउटपुट किती पाहिजे बानू. जर आपण आउटपुट इनपुट काढून घेतलं तर आउटपुट किती पाहिजे, 0. व्हेरी गुड, व्हेरी गुड आदित्य. पण बाळा इथं प्रॅक्टिकल तसं होत नाही. प्रॅक्टिकल मध्ये काय होतं की हे थोडंसं ठेवून घेतं स्वतःकडे, राईट. जसं की आता तुम्ही कोणाकडून काहीतरी आणलं समजा, ओके, कोणाचं काहीतरी आणलं तुम्ही, तर ते आपलं ठेवून घेतलं स्वतःकडे. किंवा मग तुमच्या मित्रांनी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मागितले की द्या म्हणून 1000 रुपये, तर ते 1000 नाही देणार तुम्हाला परत. ते काय करणार, 500 देणार, 500 त्याच्याकडे ठेवून घेणार, राईट. मग ते 500 नंतर देणार म्हणतो आणि असं करतो. तर तसंच मॅग्नेटिक मटेरियलचे एक प्रॉब्लेम आहे. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतं बा, रिटेंटिव्हिटी असतं. रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल टू स्टोअर सम मॅग्नेटिझम इन इट. तर स्वतःमध्ये थोडंसं मॅग्नेटिझम स्टोअर करून घेतं. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो बा, समजा हा मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्यानं काय केलं, 2 रिमूव्ह झाले आणि 2 स्वतःकडे ठेवून घेतले. आता बा ह्या साईडला मॅग्नेटिझम आपण केलंय, या साईडला आपण मॅग्नेटिझम केलंय. तर आपल्याला जर 4 मॅग्नेट पाहिजे असेल तर आपल्याला 6 मॅग्नेटिझम करावं लागतं. 6 का बरं, कारण की 2 हे कॅन्सल करण्यासाठी, हे 2 अगोदरचे कॅन्सल करण्यासाठी. अगोदरचे कॅन्सल करण्यासाठी बाण आपल्याला फोर्सफुली रिमूव्ह करावं लागतं, त्याला थोडा फोर्स लागतो. याला म्हणतो बघा कोरोसिव्ह फोर्स. तर पॉझिटिव्ह रेसिड्युअल मॅग्नेट करण्यासाठी निगेटिव्ह कोरोसिव्ह फोर्स लागतो, आणि निगेटिव्ह रिमूव्ह करण्यासाठी पॉझिटिव्ह कोरोसिव्ह फोर्स लागतो बा, निगेटिव्ह रिमूव्ह करण्यासाठी. तर आपली एनर्जी वेस्ट होते बा, याच्यामध्ये थोडीशी एनर्जी वेस्ट होते. आणि हे बा ना एसी मुळे काय होते की हे 50 वेळेस होते. हे बेसिकली डिपेंड असतं बा फ्रिक्वेन्सीमुळे, बेसिकली डिपेंड असतं बा फ्रिक्वेन्सीवर. आणि हा लॉसेस कंटिन्यू होत राहतो, कंटिन्यू एका सेकंदाला 50 वेळेस हा लॉस होत राहतो. आणि ह्या लॉसेसला म्हणता बा नो हिस्टरेसिस लॉस, हिस्टरेसिस लॉस. बेसिकली हा लॉस कशामुळे होतो बानू, एसी सप्लायमुळे होतो बानू, एसी सप्लाय. तर एसी सप्लायमुळे का लॉस होतो, कारण मॅग्नेटिक ओरिएंटेशन चेंज होतं बा. ओरिएंटेशन, ओरिएंटेशन म्हणजे बानू जे ओरिएंटेशन असतं, पहिलं नॉर्थ पोल कडून फ्लक्स चालू होता, आता डायरेक्शन चेंज झाली सडनली. पण डायरेक्शन चेंज झाली पण मॅग्नेटने काय केलं, स्वतःकडे काही ठेवून घेतले. मग ते रिमूव्ह करण्यासाठी ऍडिशनल एनर्जी लागली बाळा आपल्याला. रिमूव्ह करण्यासाठी जी ऍडिशनल एनर्जी लागली ती एनर्जी वेस्ट झाली इन द फॉर्म ऑफ हीट. त्या लॉसेसला कोणता लॉस म्हणणार, सांगा बा कोणता लॉस म्हणणार त्या लॉसला.
नाही समजलं? हिस्टरेसिस लॉस म्हणणार ना. हा, आन्सर का बरं देत नाही तुम्ही? हिस्टरेसिस लॉस म्हणणार बा त्या लॉसला, राईट? तर हा बाळांनो आयर्न लॉस आहे की कॉपर लॉस आहे? हा मॅग्नेटिक सर्किट मधला लॉस आहे की इलेक्ट्रिक सर्किट मधला लॉस आहे? अरे आन्सर द्या ना. हा, मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक करेक्ट. मॅग्नेटिक सर्किट मधला लॉस आहे, डेफिनेटली करेक्ट, व्हेरी गुड, परफेक्ट. तर हा ना बघा आयर्न लॉसच्या अंडर मध्ये येतो, समजलं? मग आयर्न लॉसच्या अंडर मध्ये येतो, मग तो म्हणणार सर हा लॉस किती होतो? तर बाण हा लॉस डिपेंड असतो या एरियावरती. किती एरिया आहे बाण हायच्या? एरिया अंडर द कर्व म्हणजे काय असतं बा? हिस्टरेसिस लॉस. याला हिस्टरेसिस लूप म्हणतात. जितका जास्त मोठा एरिया असणार तेवढे मोठे जास्त लॉस राहतात. मग आता ना बाण काय झालं, मार्केटमध्ये खूप सुपिरियर मटेरियल आले, मार्केटमध्ये एकदम खतरनाक मटेरियल आले बाणू, सुपिरियर मटेरियल आले, त्याच्यामध्ये आपण त्याला सॉफ्ट मॅग्नेट म्हणतो बाणू. CRGO आलं, ते काय करतं बाणू माहिती का? ते खूप इझिली मॅग्नेटाइज होतं. बघा बाणू, इतकं रेसिड्युअल असेल तर त्याला रिमूव्ह करायसाठी एवढंच करंट लागतो बघा. बघा याचा हिस्टरेसिस लूप बघा बाणू. पहिले जे मटेरियल होते बाणू ते असे होते बघा, ठीक आहे? मग मला सांगा बाणू, ए मटेरियल आणि बी मटेरियल याच्यामधला कोणता मटेरियल बेस्ट आहे बाळांनो तुमच्यासाठी आपलं मशीन डिझाईन करण्यासाठी? व्हेरी गुड, बी. करेक्ट, बी मटेरियल बेस्ट आहे, कारण की हा ना कमी एरिया बाळाचा, त्याच्यामध्ये कमी हिस्टरेसिस लॉस होणार. ओके, एरिया अंडर द कर्व काय कमी आहे, तर बाळांनो याला म्हणतात सॉफ्ट मॅग्नेट. ओके, हा काय बाळा तुमचा सॉफ्ट मॅग्नेट, सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. याला म्हणते बाळा हार्ड मॅग्नेट. ठीक आहे, याला हार्ड मॅग्नेटिक मटेरियल म्हणतात. ठीक आहे, हा सॉफ्ट मॅग्नेट जो आहे तो इझिली डिमॅग्नेटाइज होतो. तुम्ही जर बघितलं एवढा रेसिड्युअल रिमूव्ह करण्यासाठी त्यांना थोडासा फोर्स लागला फक्त, ते एनर्जी आपली कमी वेस्ट होते. हा इझिली मॅग्नेटाइज होतो, लगेच डिमॅग्नेटाइज पण होतो. तर प्रॉपरली मटेरियल सिलेक्ट करायचं बा तुम्हाला, प्रॉपर मटेरियल सिलेक्ट करायचंय. हिस्टरेसिस लूप मागवा मटेरियल सिलेक्ट करताना, आणि जेवढा लूपचा एरिया कमी आहे तेवढा चांगला आहे बा आपल्या मटेरियलसाठी. तर हा आयर्न लॉसच्या अंडर मध्ये येणारे लॉसेस आहे बा हे दोन्ही. ठीक आहे, हे आयर्न लॉसच्या अंडर मध्ये येणारे लॉसेस आहे. ओके, तुम्हाला जर विचारलं वाय हिस्टरेसिस लॉसेस आर ऑकर इन इंडक्शन मोटर किंवा कोणत्याही मशीन मध्ये, एसी मशीन मध्ये, दिस इज बिकॉज चेंज इन ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिझम. जे ओरिएंटेशन असतं एसी मुळे, नॉर्थ पोल आधी इकडे बनतो नंतर इकडे बनतो, तर ओरिएंटेशन चेंज होतं. आता फ्लक्सची डायरेक्शन चेंज होते, आणि फ्लक्सची डायरेक्शन चेंज होताना सगळ्यात मोठी प्रॉपर्टी मॅग्नेटिक मटेरियलची रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी प्रॉपर्टी जी आहे ना बांधून, त्या रिटेंटिव्हिटी प्रॉपर्टीमुळं काय होतं बांधणं की लॉसेस होतात. जसं आता काही लोकांची रिटेंटिव्हिटी प्रॉपर्टी कशी असते, त्यांना जर तुम्ही 100 रुपये 1000 रुपये दिले बाळा, त्या 1000 रुपये काढणं इतकं मोठी गोष्ट आहे. ते पहिले तुम्हाला म्हणणार 100च घे, मग नंतर म्हणणार 200च घे, त्याच्यानंतर 50च घे. मग ह्या गोष्टीमुळे बाण आपला लॉस होतो. लॉस कसा होतो, एक तर आपले ओरिजिनल जी अमाऊंट ती आली नाही, नंतर आपले रिलेशन पण खराब होतात. बरोबर आहे, कारण की तुम्ही त्याला काहीतरी बोलता, तो तुम्हाला बोलतो, पैशामुळे रिलेशन खराब होतात. तसं सेम इकडं होतंय बाणू, ह्या मटेरियल मध्ये तेच आहे. हा मटेरियल काय करतो, सुरुवातीला स्टोअर करून घेतो, सोडतच नाही बाळा, खूप चिकट आहे, राईट? तर हा बघा बाणू, एवढा रिमूव्ह करण्यासाठी एवढा फोर्स लागला, राईट? एवढा रिमूव्ह करण्यासाठी एवढा फोर्स लागला, म्हणजे एनर्जी वेस्ट झाली बाळा आपली. दिस इज नथिंग बट द हिस्टरेसिस लॉस, आणि या लूपला म्हणते बाळा हिस्टरेसिस लूप. आणि हे जे लॉसेस हे फ्रिक्वेन्सीवर आणि व्होल्टेजवर डिपेंड असतात, कारण की जे व्होल्टेज इंड्यूस होतं बा तुमचं, त्याचा फॉर्म्युला आहे 4.44 फ्लक्स, नंबर ऑफ टर्न्स आणि फ्रिक्वेन्सी. तर तुम्ही फ्लक्स बघितला बा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. ते फ्लक्सचं जे ऍक्टिव्ह सर्किट बा दोन गोष्टीवर प्रोपोर्शनल असतं, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. या दोन गोष्टीवरती ऍक्टिव्ह सर्किट डिपेंड असतं व्होल्टेजवालं. जे फ्लक्स आहे ना बा, ते मॅग्नेटिक सर्किट हे दोन गोष्टीवर डिपेंड आहे, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, या दोन्ही गोष्टी. पण इंडियामध्ये बा ना ही फ्रिक्वेन्सी फिक्स आहे, त्यामुळं हे जे लॉसेस असतात ते व्होल्टेजवर आणि मटेरियलवर डिपेंड असतात. ठीक आहे, मटेरियलवर तर डिपेंड आहेच, कारण की मटेरियल कसं आहे त्याच्यावरती डिपेंड असणार. ओके, आय होप तुम्हाला हे लॉस कळाला असेल बा, हिस्टरेसिस लॉस. समजलं बा ना हिस्टरेसिस लॉस म्हणजे काय असतं? समजलं हिस्टरेसिस लॉस म्हणजे काय असतं? हो सर. व्यवस्थित समजलं? आदित्य सांग बरं बा, हिस्टरेसिस लॉस का बरं होते? का बरं होतो बा, मराठी सांग. Why hysteresis losses are occurring in magnetic circuit?
एसी करंट मुळे होतो. हा एसी मुळे काय होतं बाळा, मग ते जरा सविस्तर सांग. एसी मुळे काय चेंज होतं? एसी मुळे होतं म्हणजे हे रॉंग आन्सर बा. तसं ठीक आहे, लॉजिकली ते करेक्ट आहे, पण ते नुसतं एसी मुळे. मग आता तू म्हणणार एसी मुळे लॉसेस होत, मग आपण एसी मुळे ते लॉसेस डेफिनेटली तर करंट ओरिएंटेशन चेंज होते ना. एसी मुळे काय होतंय की एसी मुळे ओरिएंटेशन चेंज होतं मॅग्नेटिकचं, आणि मॅग्नेटिक ओरिएंटेशन चेंज झालं, जर तुम्हाला एनर्जी स्टोअर नाही केली मग तरी पण प्रॉब्लेम नाहीये ना. आता मला सांगा, जर ओरिएंटेशन चेंज झालं तुमचं, हा तुमचा कर्व आहे, पहिले इकडे होता नॉर्थ पोल, नंतर परत झिरो आला, परत इकडे आला झिरोला, इनपुट झिरो केलं तुम्ही, परत झिरो झाला. लिनियर कर्व आहे, हा इयरचा कोर असतो, हा इयरचा आहे लिनियर, तर मग काही प्रॉब्लेम नाही ना. कुठे लॉसेस होत आहे मग? एसी मुळे. पण एसी मुळे बेसिकली होतं का बरं? कारण ओरिएंटेशन चेंज होतंय. हे लॉस बेसिकली मटेरियल मुळे होते बा तुमचा. या मटेरियल मध्ये प्रॉपर्टी आहे रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी समजलं? या रिटेंटिव्हिटी प्रॉपर्टीमुळे काय होतं, स्टोअर करून ठेवतं, आणि ते रिमूव्ह करण्यासाठी एक्स्ट्रा आपलं करंट लागतो. हे इतकं मला सांगा, इथं फ्लक्स किती सेट झाला बानू? आपला 2 अँपियर करंट गेला, -2 अँपियर उलट्या दिशेनं. फ्लक्स किती फ्लो आहे आता आपल्याकडे? फ्लक्स किती सर्किटमध्ये रितेश? किती फ्लक्स बा फ्लक्स मध्ये आपले? हे जे फ्लक्स डेन्सिटी किती आहे इथं? अरे झिरो आहे ना बाळा, इथं झिरो आहे. काय झिरो आहे ना? वाय ऍक्सिस झिरो आहे इथं, एक्स ऍक्सिस वर वाय काय असतं? झिरो असतं. इतका करंट आपला वेस्ट झाला घेणं देणं, याला रिमूव्ह करण्याच्या नादामध्ये. ठीक आहे, ओके वाहन, ठीक आहे, ऑल राईट. हा, तुम्हाला सांगता नाही येत, तुम्हाला समजलाय पॉइंट, आय नो, पण सांगता आलं पाहिजे ना बाळा. तुम्हाला समजलंय हे लोकांना कसं कळेल? तुम्हाला सांगावं लागेल ना, स्वतः एक्सप्रेस करावं लागेल या गोष्टी, तरच तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बोलणार. नाही तर तुम्हाला इतकं सगळं शिकून, ट्रान्सफॉर्मरचं शिकून, तुम्ही एक शब्द सांगत नाही काही, जसं की तुम्हाला काही झालंच नाहीये. तुम्हाला मशीनचे एवढे लेक्चर घेतले, जवळपास 100 ते 150 घंटे मशीन शिकवले बा आम्ही तुम्हाला ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला वेक्टर ग्रुप पासून तर पॅरलल ऑपरेशन पासून सगळ्या एक ना एक गोष्ट शिकवल्या बा आम्ही तुम्हाला मागच्या वर्षी. तुम्हाला सांगतो मी, 500 पेजेसचे माझे आणले होते मी कोरे पेजेस, ते 4 ते 5 बंडल खतम झाले. इतके पेजेस लिहून शिकवले मी तुम्हाला, तुम्हाला काहीच सांगता येत नाही. याचा अर्थ काय की तुम्ही अभ्यास नाही करत, दुसरी गोष्ट तुम्हाला एक्सप्रेस नाही करतात. तर बानो, एक्सप्रेस करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला नॉलेज असून चालत नाही, ते नॉलेज तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, सांगता आले पाहिजे गोष्टी, तुमच्या माइंड मध्ये क्लॅरिटी पाहिजे की हा लॉस कुठं होतोय, हा लॉस कुठं होतोय. ओके, सांगता येईल तुम्हाला? कोणाला सांगता येईल बरं? मनानं सांगा. आता कोणाला सांगता येईल? पल्लवी बा सांगता येईल का की लॉस कसा झालाय, का बरं होतोय? सिक्वेन्स ना, एक शॉर्टकट मध्ये मराठीत, काही पण मराठीत एक आन्सर सांगायचं. सांग, माइक ओपन करून सांग की कसं होतंय हा लॉस आता, एक सिक्वेन्स ना. येतोय बाळा आवाज, बोल. सर एसी करंट मुळे ओरिएंटेशन होतं. ओरिएंटेशन चेंज होतं बा, चेंज. हा राईट, व्हेरी गुड, परफेक्ट. हा, पुढे. ओरिएंटेशन चेंज होतंय, हम्म, आणि आपल्याला ते करंट रिमूव्ह करण्यासाठी जास्त फोर्स लागतो, त्यामुळे. येस, करंट रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ऍडिशनल करंट अप्लाय करायला लागतो इन अपोजिट डायरेक्शन, राईट. हा, अपोजिट डायरेक्शन करंट अप्लाय करायला लागतो, त्यामुळे आपला पॉवर लॉस होतो. आणि हिस्टरेसिस लॉस काय असतं मग? एरिया अंडर द हिस्टरेसिस लूप. ह्या एरिया जेवढा हिस्टरेसिस लूपच्या अंडर मध्ये, तेवढा हिस्टरेसिस लॉस जास्त होणार. ओके, व्हेरी गुड. थोडस मी तुम्हाला काय करतो, इंग्लिशमध्ये लिहून देतो बा नोट्स. नोट्स लिहिल्याशिवाय तुम्हाला ना समजणार नाही, तर त्या नोट्स रीड करा तुम्ही. तर रीड केल्याच्या नंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये वर्ड सापडणार की नेमकं कसं एक्सप्रेस करायचं त्याला. मला वाटतं तुम्ही ना शॉर्ट ऑफ वर्ड होत आहे, म्हणजे तुम्हाला वर्ड्स मिळत नाहीये की नेमकं कसं सांगावं, है ना. हाच प्रॉब्लेम होतोय ना बा रितेश, की काय प्रॉब्लेम होतोय तुमचा, की तुम्हाला वर्ड नाही मिळत नेमकं सर सांगावं कसं आता हे, है ना. मराठीत कळाल तुम्हाला, पण वर्ड्स इंग्लिशमध्ये कसं एक्सप्रेस करावं ते कळत नाही. ठीक आहे बा, नो प्रॉब्लेम. ओके, हा झाला बा तुमचा स्टेटर मधला लॉसेस. आपण बघितलं आता 3 लॉसेस झाले बानो. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण पॉवर फ्लो डायग्राम मध्ये. पुढे जाऊया बानो, तर पॉवर फ्लो डायग्राम मध्ये आपण लक्ष द्या बानो. तुम्हाला जर मी इन शॉर्ट मध्ये विचारलं बाळा, पहिला
तुमचा स्टेटरमध्ये लॉसेस तर झाला बाळांनो, 2 लॉसेस आहे तुमच्या स्टेटरमध्ये. एक आहे बाळांनो तुमचा इथं वाइंडिंग्स आहे, तर वाइंडिंग मध्ये सगळ्यात पहिला लॉस होते तुमचा कॉपर लॉस. ऑब्विसली हा जो लॉस आहे बघा तो आहे 3 फेज साठी 3 टाइम्स स्टेटर करंट मल्टिप्लाय बाय स्टेटरच्या वाइंडिंगचा रेझिस्टन्स. ओके, इनपुट दिलाय बघा तुम्ही पी इनपुट, तर तो दिलाय बघा √3 VL IL cos phi. तर इनपुट पॉवर फॅक्टर आहे, त्याच्यानंतर √3 बा लाईन व्होल्टेज लाईन करंट मल्टिप्लाइड बाय cos phi. तर ही पॉवर आहे बघा तुमची 3 फेज. तर 3 फेज मध्ये तुम्ही 3V1 घेऊ शकता, V फेज I फेज cos ऑफ phi हा घेऊ शकते बघा तुम्ही. √3 घ्यायचं तर लाईन व्हॅल्यू घ्यावं लागेल, 3 घ्यायचं तर फेज व्हॅल्यू घ्यावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉपर लॉस होतो बाळांनो, प्लस फ्रिक्वेन्सी पण फुल आहे, व्होल्टेज पण फुल आहे बाळा इथं स्टेटरमध्ये. तर या फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज मुळे कोणता लॉस होणार बाळा इथं फुल, कारण की व्होल्टेज फुल आहे बाळा, 440 व्होल्ट आहे, 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट फुल आहे बाळा व्होल्टेज. कोणता लॉसेस पण होणार बाळा इथं आता वाइंडिंग मध्ये लॉस झाला बा, 2 ऍक्टिव्ह सर्किट आहे. व्हेरी गुड, परफेक्ट. तर दुसरा लॉसेस जो होणार बा तुमचा आयन लॉसेस. तर आयन लॉस स्टेटरचा बाण, तर आयन लॉसेस मध्ये 2 लॉसेस बा, एक आहे तुमचा एडी करंट लॉस, दुसरा बाण तुमचा हिस्टरेसिस लॉस. ओके, तर एडी करंट लॉस कशावर डिपेंड असतो बानो, की लक्ष द्या बानो, जेव्हा तुमचा एक फ्लक्स पास होतो बा कंडक्टरला कट करतो बा जेव्हा फ्लक्स, तर त्या कंडक्टरमध्ये ना बा ईएमएफ इंड्यूस होतं, आणि ईएमएफ म्हणजे असतं बा व्होल्टेज. आता सॉलिडचा जर तुम्ही घेतला बा, ही जर कोर घेतली तुम्ही सॉलिडची, तर ही कोर ना बा मॅग्नेटच्या बरोबर बानो कंडक्टर पण आहे, मॅग्नेटिक तर आहेच, पण याच्यातून करंट बी पास होतं ना बा. मी जर हे लोखंड घेतलं बा, ह्या लोखंडमधून करंट पास होतं की नाही होतं, जर हा मॅग्नेटिक मटेरियल बानो पास होईल का नाही होणार याच्यातून करंट, सांगा बरं बानो. ऑब्विसली करंट पास होणार. दिस इज गुड कंडक्टर ऍज वेल. हा तुमचा मॅग्नेटिक मटेरियल जरी असला तरी कंडक्टिव्हिटीच्या प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे. बरं, मग काय होतं बा, 2 करंट असतात. एक असतं बा डिस्प्लेसमेंट करंट, जो की वायर मधून फ्लो होतो, फेज मधून करंट जातो बा तुमचा फॅन असेल, फॅन हा RL सर्किट आहे, तर फेज मधून करंट गेला बा तुमचा एंटर झाला, फॅन मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो झाले, रोटेशन झालं फॅनचं, आणि हा परत न्यूट्रल मधून येतो बाळा. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपला करंट फ्लो होतो. जर तुम्ही स्विच ऑन केलं तर इथं स्विच लावतो तुम्ही, स्विच ऑन केलं, फेज मधून करंट जातो, न्यूट्रल मधून परत येतो, सर्किट कम्प्लीट होतं. पण बानो इथं मला सांगा, हा जर मेटलचा ठोकळा आहे बानो, आणि इकडं हाय पोटेन्शियल आहे, इकडं लो पोटेन्शियल आहे बाळा, ईएमएफ इंड्यूस झालाय, मग याच्यामध्ये फेज न्यूट्रल नाहीये, मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे बाळा, खूप सारे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे. याच्यात सर्किट कसं कम्प्लीट होतं माहिती बानो, यात इलेक्ट्रॉन असे मोशन मध्ये होता, एका भोवऱ्यासारखे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये होता बाळा, आणि गोल 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 फिरता. एडी म्हणजे काय असतं बाळा, एडी म्हणजे असतं भवरा. ठीक आहे, एडी म्हणजे काय असतं भवरा. मग हे इलेक्ट्रॉन गोल 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 फिरता बाळा, आणि गोल गोल किती फिरणार ते डिपेंड असणार बा फ्रिक्वेन्सीवरती. जितकी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढ्या जास्त चक्रा मारणार, हे फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतं बा याचं रोटेशन. मग फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे रोटेशन, तर बेसिकली हा आणि हा लॉस दोन्ही पण फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणारे लॉसेस आहेत, दोन्ही पण फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणारे लॉसेस आहे. एडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस बोथ आर डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. ओके, पण इथं रेटेड सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे लॉसेस होणार, डेफिनेटली लॉस होणार हा. बरं, मग तुम्हाला सर हा लॉस कमी करण्याचं काय कसं करावं कमी, 2 गोष्टी बानो. एक, मग तुम्हाला सर हा एडी करंट फ्लो आला काय होतं बानो, हा ना मग काय करतो माहिती का, हा एडी करंट खूप जास्त फ्लो होतो, आणि याचं ना बघा काय असतं माहिती का, रेजिस्टन्स बघा कोरचा, याची पाथ खूप जास्त वाढतो बरं का, पाथ खूप जास्त वाढतो. जसं की आता हा वायर लावला तुम्ही, इथं लाईट लावला, ओके, हा वायर लावला, इथं लॅम्प लावला तुम्ही, इथून करंट आलं, इकडून फ्लो झालं, लॅम्प ब्राईट लागणार बाळा, एकदम ब्राईट लागणार. ओके, पण बाळानं बघा लक्ष द्या, हा वायर घेतला तुम्ही, एका पत्र्याला लावला, मोठ्या पत्र्याला, 1 मीटरचा पत्रा, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, ते 1 मीटरचा स्क्वेअर याचा, आणि या पत्र्याला लावून लाईट लावला बा इकडे तुम्ही, मला सांगा हा लाईट फुल लागणार की डिम लागणार, सांगा बा. व्हेरी गुड, डिम का बरं लागणार, कारण इथलचा करंट सरळ नाही जाणार बा, हा करंट सरळ गेला, याची लेंथ कमी होती, हा करंट जाणार बा शक्तिमान सारखा, गोल 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 गोल. जसं तुम्ही कॉलेजमध्ये टाइमपास करता ना, गोल गोल चक्रा मारता, कॅन्टीन, क्लासरूम 28, क्लासरूम 103, कॉम्प्युटर डिपार्टमेंट स्पेशली पोरं तिकडून, मग नंतर इकडं, परत मेकॅनिकल डिपार्टमेंटला कोणी जात नाही,
तुम्हाला माहिती आहे कारण त्याचं. ठीक आहे, ते अशा गोल गोल चक्रा मारता तुम्ही, राईट. मग हे टाइमपास करता आणि हा नंतर हा करंट जाणार. तर तुम्हाला सर हे टाइमपास केल्यामुळे झालं काय? बघा ना, रेजिस्टन्स वाढला, डेफिनेटली लेंथ वाढली. करंट रेजिस्टन्स कशामुळे वाढला? करंटची लेंथ वाढली. आता इथं बांधू ना, करंटची लेंथ वाढल्यामुळं इथं बांधू I² R लॉस होणार, कारण की रेजिस्टन्स पण वाढणार. बघा I² R कशाच्या फॉर्म मध्ये होतो बघा हा लॉस? हा फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये होतो? हा मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी. व्हेरी परफेक्ट. तर हा बाण हीट एनर्जी मध्ये होतो आणि मोटर जास्त गरम होऊन जळू पण शकते. म्हणून बानू फक्त एनर्जी वाचवायची म्हणून आपल्याला लॅमिनेशन करायचं नाहीये. लॅमिनेशन जर नाही केलं बाळा तुम्ही, ते हे जळून जाणार, ही मोटर तशीच जळून जाणार, गरम होणार ती एकदम, वाइंडिंग जळणार, इन्सुलेशन जळणार. ओके, किती फॅन लावणार तुम्ही, किती कुलिंग करणार, राईट. तर त्याच्यामुळे काय करतो बाळा, आपण पूर्ण सॉलिडचा न लावता छोट्या छोट्या स्ट्रीप लावतो बाळा. आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितलं, छोट्या छोट्या स्ट्रीप लावायच्या. नुसत्या स्ट्रीप लावायच्या का बाळा? नाही, त्याच्यामध्ये इन्सुलेशन लावायचं, इन्सुलेशन पेंट लावायचं बाळा त्याच्यामध्ये. मग हे इन्सुलेशन लावायचं, ते इन्सुलेशन असणार बाळा इपॉक्सी रेजिन, जापानीज पेंट, मायका किंवा पेपर इन्सुलेशन, ऑइल पेपर इन्सुलेशन. ऑइल मध्ये डुबवलेलं पेपर असतं, त्या ऑइल मध्ये डुबवलेले पेपर, इम्प्रिग्नेटेड पेपर असतं, त्या पेपर इन्सुलेशन लावलं. आता बाळा याच्यामध्ये एडी करंट फ्लो होणार, पण इकडचा एडी इकडे जाणार नाही, इकडचा एडी इकडे जाणार नाही, इकडचा एडी इकडे जाणार नाही, तर थोडा कमी लॉसेस होणार डेफिनेटली. तर लॅमिनेशन कशासाठी करता बाळा? लॅमिनेशन करता एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. लॅमिनेटेड कोड ऑफर हाय रिलक्टन्स टू द फ्लो ऑफ हाय रिलक्टन्स टू द फ्लो ऑफ करंट, फ्लक्सला हाय रिलक्टन्स ऑफर करणार. कारण का बाळांनो? कारण आता पूर्ण मॅग्नेटिक मटेरियल नाही राहिलं याच्यामध्ये, थोडंसं ना इन्सुलेशन पण ऍड झालं, थोडा रिलक्टन्स वाढतो बाळाचा. याचा डिसएडव्हान्टेजेस असा आहे की थोडा रिलक्टन्स वाढतो याचा. पहिला जो पत्रा होता त्यातून फ्लक्स तर इझिली पास व्हायचं, पण याच्यातून थोडासा प्रॉब्लेम येतो. तर हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे लॅमिनेशनचा. पण काय करतो बाळा, आपण स्टॅम्पिंग करतो, खूप वजन देतो, तर हे खूप लेअर पातळी असते, त्यामुळे काही वाटत नाही बाळा. ओके, मशीनच्या बाबतीत ना बाळा आता काय करता माहिती का? मशीनच्या बाबतीत असे पत्रे वापरता, असे पूर्ण डॉट 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 डॉट, परत दुसरा पत्रा, एकावर एक आणि मग स्टॅम्पिंग करता आणि नंतर मग त्याच्यावर वाइंडिंग टाकता बाळा. ठीक आहे, याला म्हणते बाळा लॅमिनेटेड स्टेटर आणि लॅमिनेटेड रोटर कोर. तर रोटर कोर आणि स्टेटर कोर जे दोन्ही असतात लॅमिनेटेड असतात. ठीक आहे, लॅमिनेटेड कशासाठी? टू रिड्यूस एडी करंट लॉस, मला सांगा बाळांनो, लॅमिनेशन मुळे हिस्टरेसिस लॉस कमी होतो का? हिस्टरेसिसचा आणि लॅमिनेशनचा काही संबंध आहे का? कारण तुम्ही कन्फ्युज होणार, म्हणून मला तुम्हाला आहे संबंधाचं काही नाही सर. नो नाही. व्हेरी गुड. त्याचा नाही तर काही संबंध नाही बाळा, कारण की हे ना रेसिड्युअल मॅग्नेटिझम वरती डिपेंड आहे आणि हे लॅमिनेशनचा काही संबंध नाही. तर फक्त आणि ओनली एडी करंट लॉस कमी होतो बाळा, फक्त एडी बद्दल आहे याचं रिलेशन. ठीक आहे, हिस्टरेसिसची काही रिलेशन नाही आहे. हिस्टरेसिस मध्ये तुम्ही ना मटेरियल असं सिलेक्ट करा ज्याचा हिस्टरेसिस एरिया काय कमी का जास्त बाळा? एरिया कसं पाहिजे आपल्याला, कमी की जास्त? कमी कमी. व्हेरी गुड, कमी पाहिजे बाळा, राईट. जितका एरिया कमी असेल तेवढा ओरिएंटेशन लवकर चेंज होणार. ओके, तर एकदम सिंपल बाळा, दोन्ही समअप करूया आपण, दोन्ही लॉसेस समअप करू. आयर्न लॉस मध्ये एडी करंट आणि हिस्टरेसिस लॉस. दोन लॉस कोणते कोणते बाळांनो? तर पहिला आयर्न लॉस मध्ये दोन लॉसेस बाळा, एक आहे तुमचा एडी करंट आणि दुसरा बाळा हिस्टरेसिस. दोन्ही लॉसेस फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजवर डिपेंड आहे. दोन्ही लॉसेस बाळांनो हे मॅग्नेटिक सर्किट मध्ये होणारे लॉसेस आहे. दोन ऍक्टिव्ह सर्किट आहे आपले, तसं तर पहिले 3 ऍक्टिव्ह सर्किट आहे. एक मॅग्नेटिक सर्किट आहे, एक इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि दुसरा मेकॅनिकल सर्किट आहे, जो की शाफ्ट आहे आणि शाफ्ट नंतर पुली आहे, पुलीच्या नंतर बेल्ट आहे बाळा. बेल्टनं आपण एनर्जी पास करतोय. कधी कधी बाळांनो त्याला शाफ्ट पण असतो मोठा. ठीक आहे, मोठा शाफ्ट लावलेला असतो, शाफ्टनं पुलीवरून बेल्टनं एनर्जी ट्रान्सफर होते आपली मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे, तर हे झालं बाळा आपले दुसरा नंबरचा लॉसेस. दोन लॉसेस मेनली होता येतं, कॉपर लॉस आणि आयर्न लॉस. तर दोन लॉस कसे कमी करायचे त्याबद्दल आपण जबरदस्त डिस्कशन केलेलं आहे. तर आपण पॉवर फ्लो मध्ये आता पुढे जाऊया बाळांनो. वन बाय वन आपण आता ऑलरेडी बघितलं, डिस्कस केलं. आता पॉवर फ्लो मध्ये आपण थोडं पुढे जाऊया. आता जी पॉवर आहे ना बाळांनो, लक्ष द्या.
बघा वाहन इनपुट पॉवर दिली होती तुम्ही, प्युअरली इलेक्ट्रिकल एनर्जी बघा, ही प्युअर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. इनपुट पॉवर बघा आपली √3 VL IL cos phi, ही आपली इनपुट पॉवर आहे. दिली इनपुट पॉवर दिली, वाइंडिंग मध्ये करंट फ्लो झाला बघा. वाइंडिंग मध्ये सगळ्यात आधी जो लॉस झाला बघा तो झाला तुमचा आयर्न लॉसेस, सॉरी कॉपर लॉस. कॉपर लॉस झाला बघा, कॉपर लॉस झाला. त्याच्यानंतर बघा दुसरा लॉस झाला तुमचा आयर्न लॉसेस. आयर्न लॉसेस मध्ये 2 लॉस आहे बघा, एडी करंट प्लस हिस्टरेसिस. ठीक आहे, दोन्ही लॉसेस आहे. याच्यासाठी बघा मटेरियल बेस सिलेक्ट करा, सॉफ्ट मॅग्नेट सिलेक्ट करा, CRGO, कास्ट स्टील, कास्ट आयर्न सिलेक्ट करा. याच्यासाठी बघा तुम्ही एडी करंट साठी लॅमिनेटेड करा, जेणेकरून तुमची मोटर गरम होणार नाही, कुलिंगचं थोडासा टेन्शन राहणार नाही तुमच्या मागे, आणि इफिशियंट असणार मोटर. ठीक आहे, स्मूथली रन होणार, जास्त रन होऊ शकते चांगल्या पद्धतीनं. हा लॉसेस बघितला आपण. याच्यासाठी कॉपरची वाइंडिंग यूज करा, गेज प्रॉपर सिलेक्ट करा, रॅन्डम गेज सिलेक्ट करू नका, जेवढं करंट पाहिजे तोच गेज करा. जास्त जाड वायर सिलेक्ट करायची गरज नाही, जास्त पातळ सिलेक्ट करायची गरज नाही. जाड सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये एडी करंट लॉस होणार वायर मध्ये सुद्धा, आणि पतला सिलेक्ट केला तर वायर मोटर जळून जाणार बघा तुमचे लवकर. ठीक आहे, जसं की ओव्हरलोड झालं जळून जाणार. बरं, हे सगळे लॉसेस झाल्याच्या नंतर बघा काय होतं, मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होती एनर्जी, कारण की रोटर मध्ये सप्लाय नाहीये बाळा, रोटरला सप्लाय नाहीये, रोटरला सप्लाय नाहीये बाळा. आपला रोटरला पॉवर चालली आहे स्टेटरला थ्रू इंडक्शन, थ्रू इंडक्शन पॉवर चालली बा इकडून. थ्रू इंडक्शन म्हणजे कसं, इंडक्शन म्हणजे कसं ट्रान्सफॉर्मर सारखे बा आहे. जसं की बाण बघा, प्रायमरीला सप्लाय दिला तुम्ही, प्रायमरीला AC सप्लाय दिला V1, इकडे E1 इंड्यूस झाला बा सेल्फ इंड्यूस EMF. त्याच्यानंतर इकडे कोर असते बाळा, आणि नंतर इथं सेकंडरी मध्ये EMF इंड्यूस E2, तिकडून सप्लाय जातो बाळा. तर ही सिंगली एक्साइटेड मशीन राहते ना ट्रान्सफॉर्मर, पण हे स्टॅटिक मशीन, हे रोटेटिंग मशीन आहे बाळा. इकडे पण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते तुम्हाला, इकडे बाळा मॅग्नेटिक एनर्जी आहे, मॅग्नेट आहे, इकडे पण इलेक्ट्रिकल आहे. पण याच्यामध्ये तसं नाही बाळा, इकडे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इयर गॅप म्हणून पॉवर जाते बाळा, त्याला म्हणतात इयर गॅप पॉवर. याला काय म्हणते बाळा, इयर गॅप पॉवर म्हणते. तर ही बाळा मॅग्नेटिक फॉर्म मध्ये पॉवर, प्युअर मॅग्नेटिक फॉर्म मध्ये, मॅग्नेटिक डोमेन म्हणता येईल याला. ठीक आहे, तर ही जी एनर्जी तुमची मॅग्नेटिक डोमेन मध्ये, तर मॅग्नेटिक डोमेन मध्ये बाळा एनर्जी लॉस कसा होतो बघा, याच्यातून पॉवर इकडे जाताना बाळा तुमचे आयर्न लॉसेस आणि कॉपर लॉस पण वाढतो. ओके, जास्त ऍडिशनल करंट लागतं. आता बघा मानो, हा हायवे एकदम सुपर हायवे बाळा, हा 1000 पटीनं चांगला आहे. म्हणजे याची परमेबिलिटी ना 1000 आहे बाळा. एअरची परमेबिलिटी बाळा 1. तर हा रिलक्टन्स काय असतं बाळा, रिलक्टन्स असतं L डिवाइड बाय μ0 μr एरिया. तर रिलक्टन्स म्हणजे अपोजिशन आहे बाळा. तर इकडं अपोजिशन 1000 पटीनं कमी आहे ह्या कोर वरती, आणि इकडं अपोजिशन बाळानो 1, इकडं अपोजिशन. तर मला सांगा बाळानो, हा फ्लक्स इयर मध्ये जाणार की कोर मधून जाणार? मला सांगा बाळानो, इयर मधून जाणार फ्लक्स की कोर मधून जाणार? सोपं कुठे आहे बाळा, इयर की कोर? कोर सर. व्हेरी गुड पल्लवी. कारण बाळा कोर मध्ये रिलक्टन्सच नाहीये. तुम्ही जर 1/1000 जर केला आला तर रिलक्टन्स काय येणार, 0.001. काहीच रिलक्टन्स नाही, अपोजिशन नाही बाळा, एकदम स्मूथ रोड आहे. आणि ह्या इथून जर गेले तुम्ही, इकडे दगड आहे सगळे, ह्या रोडनं जर गेले तर इकडे इयर मधून. पण बाळांनो मला सांगा, इथं स्टेटर आणि रोटरच्या मध्ये ना बाळा, इथे काय ना एक प्रॉब्लेम आहे बाळा. इकडे काय ना, इकडे एअर गॅप आहे बाळा. म्हणून ही पॉवर स्टेटर मधून रोटर मध्ये टाकण्यासाठी, स्टेटर मधून रोटर मध्ये टाकण्यासाठी जबरदस्त नो लोड मॅग्नेटायझिंग करंट लागतं बाळा, जास्त मॅग्नेटायझिंग करंट लागतं, खूप पॉवर लागते. कारण इथं अपोजिशन खूप जास्त आहे. इथं एअर गॅप आहे बाळा, इथं कोअर होते. मग इंडक्शन मोटरमध्ये कोअर नसते, कारण की स्टेटर आणि रोटर मध्ये बानो काय की थोडासा एअर गॅप आहे. आता मी काय म्हणतो बानो, जर हा एअर गॅप इतका, हा रोटर आहे, हे रोटर बार आहे बानो, ठीक आहे, आणि हा स्टेटर आहे बानो, इतका एअर गॅप आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये ना बानो खूप कमी एअर गॅप आहे बानो, ही दुसरी केस आहे, तर खूप जवळ जवळ आहे बाळा हा. चला ठीक आहे बानो, आता हे एअर गॅप जास्त आहे बानो. तर केस 1, केस A आणि केस B याच्यामध्ये एअर गॅप जास्त आहे. समजा हा रोटर आहे आणि हा इकडे स्टेटर आहे बा, इथून इथपर्यंत एनर्जी ट्रान्सफर करायची. एअर गॅप समजा 2 सेंटीमीटर आणि हा बा 3 mm. तर केस A मध्ये 2 सेंटीमीटर आहे. मला सांगा बानो, सगळ्यात जास्त पॉवर लॉस कुठं होणार?
ए केस मध्ये की बी केस मध्ये? पॉवर लॉस. एक व्हेरी गुड, परफेक्ट बानू. कारण जर एअर गॅप दोघांमध्ये जास्त असेल तर आपलं खूप जास्त पॉवर लॉस होणार आहे बानू. ऍडिशनल करंट लागणार आहे आपल्याला, ऍडिशनल करंट लागेल, फोर्सफुली पॉवर पाठवावं लागेल तिकडे, फोर्सफुली. म्हणून तुम्ही असं बघितलंय कधी बानू, स्टेटर इकडे ठेवलेलं आहे आणि रोटर 5 किलोमीटर दूर ठेवलेलं आहे, असं कधी बघितलंय तुम्ही? कधी बघितली अशी मशीन? अजिबात नाही. खूप कमी त्याच्यामध्ये एअर गॅप असतो बानू, इतकं कमी एअर गॅप असतो दोघांमध्ये की जर मुंगीमध्ये गेली ना बाळा तर तिथं तिचा श्वास गुद मारायला लागतो की कुठं आलो आपण, राईट? तर इतका कमी एअर गॅप असतो स्टँडर्ड मशीन मध्ये. मोठ्या मोठ्या ज्या मशीन आहे तर खूप कमी एअर गॅप देण्याचा ते प्रयत्न करतात. जितका कमी एअर गॅप असेल तेवढी सुपिरियर मशीन आहे बानू, सुपिरियर मशीन असते जितका दोघांमध्ये कमी एअर गॅप असेल तर. ओके. दुसरी गोष्ट बानू, युनिफॉर्म एअर गॅप पाहिजे, युनिफॉर्म एअर गॅप. जर कुठे एअर गॅप कमी आहे कुठे जास्त आहे तर काय होणार बानू? बघा लक्ष द्या. समजा इथे एअर गॅप कमी आहे, थोडा रोटर आपला तिरका झाला, इथे एअर गॅप कमी आहे बानू, इथे एअर गॅप जास्त आहे. जिथे एअर गॅप कमी इथं फ्लक्स जास्त होणार बाळा, ते इथं स्पार्किंग होणार, हा फ्लॅश आउट होणार बाळा, इथं फ्लॅश आउट होणार. इकडे एअर गॅप जास्त आहे तर नो प्रॉब्लेम, इथून फ्लक्स कमी असणार. समजलं? तर हे कमी जास्त होणार तर टॉर्क पण कमी जास्त प्रोड्यूस होणार. तर ह्या अशी मशीन नकोय बाळा, हे याला मिसअलाइनमेंट म्हणतात. मिसअलाइनमेंट म्हणजे काय की एअर गॅप रोटर आणि स्टेटर मला युनिफॉर्म नाहीये, तर सगळीकडे युनिफॉर्म एअर गॅप पाहिजे आणि एअर गॅप मिनिमम पाहिजे. एअर गॅप कसा पाहिजे बाळा आपला? मिनिमम एअर गॅप पाहिजे. ठीक आहे. जेवढा कमी एअर गॅप तुम्ही मिनिमम ठेवणार तेवढा आपला लॉसेस कमी असणार मशीन मध्ये. ठीक आहे. चला बानो, आता रोटर मध्ये बघा, रोटर मध्ये आले बाळा तुम्ही, तर रोटर मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो बाण रनिंग कंडिशनला हा असतो स्लीप टाइम, स्टार्टिंग स्टँड स्टील कंडिशनला स्लीप टाइम मल्टिप्लाय असतो, इतका व्होल्टेज इंड्यूस होतं. आणि रोटरची जी फ्रिक्वेन्सी असते बाळा, ती रोटरची फ्रिक्वेन्सी पण स्लीप टाइम सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. कारण की रोटर बी फिरतो बाळा, रोटर बी फिरतो आणि स्टेटर पण फिरतो, तर खूप कमी सायकल याच्यामध्ये इंड्यूस होता. समजा तुम्ही जर बघितलं बा, हा रोटर 1440 आरपीएम फिरतो आणि सिंक्रोनस स्पीड 1500 आरपीएम, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे बा त्याला म्हणतो आपण स्लीप. तर जेवढी स्लीप आहे तेवढाच सायकल इथे इंड्यूस होणार. ओके. जर सुरुवातीला हा थांबलेला आहे तर मग जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये असतं, याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी सेम असते बाळा. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगची फ्रिक्वेन्सी सेम असते, कारण हा रोटेट नाही होत, सगळ्या सायकल इंड्यूस होता. पण हा बी फिरतोय, हा बी फिरतोय, हा थोडा स्लो फिरतोय, हा जास्त फिरतोय. त्यामुळे जे उरलेला सायकल आहे, समजा मी म्हटलं आता हा 50 ना फिरतोय, 50 हर्ट्स ना, आणि हा 48 हर्ट्स ना, मला सांगा किती ईएमएफ इंड्यूस होणार, किती हर्ट्स ईएमएफ इंड्यूस होणार, किती हर्ट्सचा ईएमएफ इंड्यूस होणार. स्पीड बघा, याची 50 हर्ट्स आहे सायकल पर सेकंड, याची बा 48 सायकल पर सेकंड रोटरची, किती ईएमएफ इंड्यूस होणार बा? जी रिलेटिव्ह स्पीड आहे दोघांमध्ये, किती रिलेटिव्ह स्पीड आहे? 50 आणि 48, दोघांचा डिफरन्स किती आहे? 2%. करेक्ट. व्हेरी गुड. 2 हर्ट्स इंड्यूस होणार, डेफिनेटली 2 हर्ट्स इंड्यूस होणार. तर रिलेटिव्ह स्पीडवर डिपेंड असणार बानो. मग आता मला सांगा, इथं व्होल्टेज पण कमी आहे, फ्रिक्वेन्सी पण कमी आहे, मग मला सांगा बानो, कोणता लॉस निग्लेक्ट होणार? रोटर मधला कोणता लॉस निग्लेक्ट होणार? खूप कमी लॉसेस आहे असा. आयर्न लॉस. आयर्न लॉस. व्हेरी गुड, परफेक्ट. काय होणार बाळा? आयर्न लॉस निग्लेक्ट होणार, डेफिनेटली. याच्यातला आयर्न लॉस ऑलमोस्ट झिरो असतं बाळा, याच्यामध्ये आयर्न लॉस ऑलमोस्ट झिरो असतो, खूप कमी असतो बाळा आयर्न लॉस. पण बाळा इथं फक्त एकच लॉस राहणार, इथं असणार बाळा तुमचा रोटर कॉपर लॉस. डेफिनेटली हा लॉस असणार इथे. ठीक आहे. रोटर कॉपर लॉस असणार. रोटरच्या सर्किटमध्ये रोटर कॉपर लॉस असतो. बरं, मग आता काय होतं बाळा, आता मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली बाळा, हा तुमचा रोटर आहे, रोटर मध्ये करंट इंड्यूस झालाय, हा मॅग्नेटिक फील्ड बाण याच्यामध्ये स्टेटर मध्ये. तर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, कारण एंड रिंग ना आपण याला शॉर्ट केलंय बाळा, बघा लक्ष ना, हे एंड रिंग ना आपण याला शॉर्ट केलंय, त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड विच एक्सपिरियन्स फोर्स एक्सपिरियन्स करणार, तर मेकॅनिकल टॉर्क डेव्हलप व्हायला लागणार बाळा. तर ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होणार इकडं, ग्रॉस मेकॅनिकल पॉवर. तर मेकॅनिकल पॉवर जेव्हा डेव्हलप होणार बाळा, मेकॅनिकल लॉसेसची एंट्री होणार. मेकॅनिकल लॉसेस मध्ये कोणकोणते असते बाळा? फ्रिक्शन लॉस आहे, त्याच्यानंतर बाळा विंडेज लॉस, हे 2 लॉसेस होणार. आणि हे लॉसेस ऑकर झाल्याच्या नंतर बाण जी पॉवर उरणार लॉसेस झाल्याच्या नंतर, कारण की पहिला टॉर्क प्रोड्यूस होणार, मग फिरायला लागणार, तर फिरायला लागणार तर थोडा फ्रिक्शन होणार त्याच्यात. ते फ्रिक्शन लॉस वर कम करून जे लॉस पॉवर अवेलेबल असणार मेकॅनिकल पॉवर, त्याला कोणती पॉवर म्हणता बाळांनो? आउटपुट पॉवर. आउट. शाफ्ट पॉवर. व्हेरी गुड.
त्याला म्हणता बाळा आउटपुट पॉवर किंवा शाफ्ट पॉवर, आणि याचं रोटेशन असतं बाळा ओमेगा आर, किंवा तुम्ही म्हणू शकता त्याला एनआर. ठीक आहे. तर सिंपल आहे बाळांनो, इथे लॉसेस, इतके लॉसेस होत आहे पॉवर फ्लो मध्ये. तुम्हाला जर ऑडिट करायचं असेल या मशीन मधले लॉसेस कमी करायचे असेल तर तुम्हाला माहित पाहिजे बाळांनो मशीन मध्ये कोणकोणते लॉसेस होत आहे, ते लॉसेस नेमके कशावरती डिपेंड आहे. तर बाळांनो मी सांगितलंय तुम्हाला हे लॉसेस ना बाळा फ्रिक्वेन्सी, जे फ्रिक्शन लॉस आणि विंडेज लॉस आहे. तर हे जे लॉसेस बाळा तुमचे फ्रिक्शनल लॉस प्लस विंडेज लॉस. तर हे लॉसेस बाळांनो बघा लक्ष द्या. विंडेज लॉस कमी करण्यासाठी बाळांनो काय करायचं, जी बाहेरची हवा येते बाळा, आता समजा आपली मोटर आहे अशी, मोटरच्या शाफ्टला बाळांनो इथं फॅन असतो तो, ओके, कूलिंग फॅन ह्या साईडला असतो, बरोबर. तर बाळांनो इकडून जर हवा आली आणि या फॅनमुळे काय होते, हवा जर उलटा दिशेने असली बाळा तर काय होतं, लॉसेस होत्या बाळा आपले. ओके, म्हणून याला काय करायचं बाळांनो, तुम्ही हवा याला लागू नये म्हणून एक ना झापडा असतो वरतून, बघितलं का तुम्ही, इथं नट बोल्ट असतो बघा त्याला मोटरला, हे ना फॅन झाकलेला असतो बघा बाळांनो, है ना, बघितलंय का कधी कोणी. हा, ते झापडं कसं असतं बाळांनो, की याला हवा नाही लागली पाहिजे, बाहेरची हवा जास्त नाही लागली पाहिजे, थोडे छिद्र असतं त्याला, कारण की व्हेंटिलेशन झालंच पाहिजे, बाहेरची हवा आली पाहिजे मध्ये, पण जास्त नाही लागली पाहिजे. जास्त जर लागली बाहेर हवामुळे, आपण जसं सायकल चालवतो, हवेच्या उलट्या दिशेने सायकल चालवली आपण की आपल्याला दम लागतो, जास्त पॉवर लागते आपल्याला, तर कारण ते विंडेजमुळे लॉसेस होतात. ओके, 2च मिनिटं. विंडेजमुळे लॉसेस होता बाळा. ठीक आहे. आता मेन पॉईंट काय मग याच्यात, विंडेज लॉस, त्याच्यानंतर फ्रिक्शन लॉस आहे बघा. तर फ्रिक्शन लॉस कमी करण्यासाठी आपण इथं ना सुपिरियर टाईपची बेरिंग युज करतो बघा. बेरिंग काय असतं माहिती का बाळांनो, बेरिंगचं काम 2 आहे. एक आहे बाळांनो फ्रिक्शन लॉस कमी करणं, हे अशी असते बा बेरिंग, बघितले तुम्ही मध्ये छर्रे असतं बा याच्यात, याला बॉल बेरिंग म्हणतो आपण, राईट. बेरिंग बघितली तुम्ही, बेरिंग बघितली असेल तुम्ही, राईट. तर बेरिंग मध्ये कसं असतं, याच्यात फ्रिक्शन लॉस कमी असतं. तर फ्रिक्शन लॉस कमी करण्यासाठी बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे की शेड्यूल बनवायचं आहे, आणि याला ना ग्रीस घालायचं बाळाला. ग्रीस माहिती आहे तुम्हाला, ग्रीस माहित असेल ना. हा, याला जर ग्रीसिंग केली ना बाळा तुम्ही, तर ग्रीसिंग केली तर ना फ्रिक्शन लॉस कमी होतो बाळा, राईट. ग्रीसिंग केली, जर बेरिंग खराब झाली तर रिप्लेस करायची बेरिंग. त्याच्यानंतर अलाइनमेंट जर आउट असेल ना बेरिंग खूप लवकर खराब होते अलाइनमेंट, कारण की कधी कधी काय होतं बाळा, ह्या मशीनना लोड लावलेला असतो, लोड कडून व्हायब्रेशन क्रिएट होतं बाळा. समजा ही पुली आहे मोठी, या पुलीमध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होता, आणि हे व्हायब्रेशन्स ना बाळा एका फ्रिक्वेन्सीनं आपल्या मोटरकडे ट्रान्सफर होता. मोटरकडे ट्रान्सफर झाले की हे शाफ्टवर आणि बेरिंगवर लोड येतात, तर हे बेरिंग खाऊन घेते बाळा हे, राईट. हे बेरिंग खाऊन घेते मशीन, तर हे प्रॉब्लेम्स येतो ह्या व्हायब्रेशन्समुळे. तर हे व्हायब्रेशन झाले नाही पाहिजे. मग त्यासाठी बाळा ना तुम्ही ना हे फाउंडेशन मध्ये असं अरेंजमेंट करायची की हे व्हायब्रेशन्स ऑब्झर्व झाले पाहिजे. याला एक पाथ करून द्यायचा, हे व्हायब्रेशन्स ग्राउंड मध्ये चालले आता, मग बेरिंग खराब होत नाही बाळा. तर चांगलं फाउंडेशन बनवणं पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, फाउंडेशन व्यवस्थित बनवणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे बाळांनो, तर याच्यावरून आजच्या लेक्चरमध्ये आपण आता हेच शिकलो की किती पद्धतीचे लॉसेस असतात आणि कशा पद्धतीने कमी करायचे. तर बाळांनो आपण जर समअप केला आजच्या लेक्चरला, आपण समअप करू आजचं लेक्चर आपलं, कन्क्लूड करू बा आपलं आजचं लेक्चर. तर सिंपल मला सांगा बाळांनो, सगळ्यात पहिला करंट जेव्हा एंटर होणार तेव्हा कोणता लॉस होणार बा सगळ्यात पहिला. बघा बाळांनो, इनपुट पॉवर दिली तुम्ही, पी इनपुट, तर सगळ्यात पहिला कोणता लॉस होणार बा, आयन लॉस, कारण करंट वाइंडिंग मधून जाणार ना. सॉरी, हा कॉपर लॉस, राईट राईट, कॉपर लॉस, सॉरी, ओके, कॉपर लॉस होणार बा. हा, त्याच्यानंतर काय होणार मग, आयन लॉस. हे सगळे इलेक्ट्रिकल लॉस आहे बाळांनो. मग आयन लॉस मध्ये आपले 2 टाईप आहे परत, एडी करंट आणि हिस्टरेसिस लॉस. ठीक आहे, हिस्टरेसिस लॉस कशामुळे होतोय, मटेरियलला रिटेंटिव्हिटीमुळे होतं बा. रिटेंटिव्हिटी, मटेरियल काय करतं, स्टोअर करून ठेवतं, नंतर रिमूव्ह करायला एक्स्ट्रा एनर्जी लागते. तर कमी लूप वाला मटेरियल सिलेक्ट करायचंय, एडी कमी करण्यासाठी लॅमिनेशन करायचंय बाळा. ओके, लॅमिनेशन करायचंय. अजून एक गोष्ट करू शकता तुम्ही, थोडंसं ना सिलिकॉन स्टील ऍड करायचंय, सिलिकॉन ऍड करायचंय. सिलिकॉन कोणतं मटेरियल आहे बरं, कंडक्टर आहे का सेमी कंडक्टर आहे, कंडक्टर आहे सेमी कंडक्टर, व्हेरी गुड, करेक्ट आहे बाळा. आता आपण जर समजा आता हे मटेरियल आयन आहे आणि आयन मध्ये जर आपण सिलिकॉन ऍड केला बा, तर याची पहिली रेजिस्टिव्हिटी समजा होती 10 ओहम मीटर. मला सांगा बाळांनो, नंतर सिलिकॉन ऍड केल्याच्या नंतर याची रेजिस्टिव्हिटी वाढणार की कमी होणार, कारण की हा सेमी कंडक्टर आहे, कंडक्टर तर नाही येतो, मग रेजिस्टिव्हिटी काय होणार बा याची वाढणार.
नाही नाही, रेजिस्टिव्हिटी वाढणार ना बाळाची. रेजिस्टिव्हिटी म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. नाही समजलं? हो सर. ओके, इकडे लक्ष द्या. बघा आता हा कंडक्टर आहे ना, चांगला आयन, चांगला कंडक्टर आहे. आता समजा हा कंडक्टर, त्याच्यातून करंट फ्लो होतं. सिलिकॉन मधून करंट फ्लो होत नसतं बळा. रूम टेम्परेचरला इट ऍक्ट एज अ इन्सुलेटर. सिलिकॉन हा कंडक्टर नाहीये. सिलिकॉन काय सेमी कंडक्टर आहे. गरम केलं तेव्हा करंट फ्लो करतो हा. ऊन पडलं सोलार प्लेटवर तर करंट फ्लो होतं, अदरवाईज नाही होत. ठीक आहे. तर हा जर ऍड केला आता, तर हा मटेरियल ऍड केला बघा, हा याची रेजिस्टिव्हिटी हाय, याची रेजिस्टिव्हिटी कमी आहे. दोघाला ऍड केलं बाळांनो, तर रिझल्टंट काय होणार? रेजिस्टिव्हिटी ओव्हरऑल रिझल्टंट काय होणार? याचा जर आला बनवला आपण तर रिझल्टंट रेजिस्टिव्हिटी वाढणार डेफिनेटली. व्हेरी गुड. रेजिस्टिव्हिटी वाढली तर एडी करंट काय होणार बा आपला? कमी होणार. ओके, रेजिस्टिव्हिटी जर वाढली तर एडी करंट कमी होणार. म्हणून पण जास्त ऍड नाही करायचं बाळा, फक्त 2% टू 5 किंवा 4% ऍड करायचा. कारण की हा मटेरियल थोडा एवढा मजबूत नसतो, तर थोडंसं ऍड करायचं बाळा. ठीक आहे, थोडंसं ऍड करायचं. आता मोटरमध्ये काही ऍड नाही करायची जास्त, कारण की मोटरमध्ये एअर गॅप असतो ना, त्यामुळे एअर गॅप मुळे काय रिलक्टन्स वाढणारच तसा बी. तुम्ही ट्रान्सफॉर्मर मध्ये जास्त ऍड करता, कारण ट्रान्सफॉर्मर मध्ये कोर असते. ट्रान्सफॉर्मरचं आपण करू शकतो. जर समजा आता तुम्ही म्हटलं की सर एअर गॅपचा रिलक्टन्स काय सर? एअर गॅपचा रिलक्टन्स बानो 1000, आणि तुम्ही इकडं याचा सिलिकॉनचा बानो 10, आणि 10 वरून याला 1 बी आणलं तुम्ही, आणि हा 1000 इकडेच राहिला, 1001 होणार. 1001 बानो आणि 1010 काही फरक पडला नाही याच्यामध्ये विशेष. म्हणून शक्यतो ना मोटरमध्ये ऍड नाही करत, कोणी ऍड नाही करत त्याला, कारण की ऍड करून काही फायदा झाला पाहिजे ना. इयर गॅप वाला खूप मोठा रिलक्टन्स आहे इयर गॅप मुळे, त्यामुळं मटेरियल याच्यात कोणी पैसे घालत नाही जास्त. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये करता, ट्रान्सफॉर्मर मध्ये कोर असते त्याच्यामुळे. ठीक आहे. ओके, नंतर बाळांनो आपण गेलो, एअर गॅप पॉवर डेव्हलप झाली. रोटरला इनपुट असते बघा एअर गॅप पॉवर. एअर गॅप पॉवर नंतर जो लॉसेस होणार, इकडे कॉपर लॉस, फक्त रोटरमध्ये कॉपर लॉसच होतो. आयर्न लॉस कमी असतो, कारण आयर्न लॉस फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, आणि फ्रिक्वेन्सी खूप कमी असते. स्लीप टाइम्स आपला फ्रिक्वेन्सी असते. मग बाळांनो इथं मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होते. मेकॅनिकल मध्ये फ्रिक्शन आणि विंडेज लॉस असतो. विंडेज लॉस कमी करण्यासाठी बाळांनो, विंडेज लॉस ना हे दोन्ही लॉसेस स्पीडवर डिपेंड आहे मोटरच्या. लक्षात ठेवायचं बघा, दोन्ही लॉसेस स्पीडवर डिपेंड आहे. स्पीड तर आपण कमी नाही करू शकत. मग दुसरा पर्याय काय आपल्याकडे? ग्रीस वापरायचे बाळांनो, तुम्हाला चांगलं मेंटेनन्स करायचंय. बेरिंग चांगल्या क्वालिटीची वापरायची, बॉल बेरिंग. एनआरबीची वापरा, जालन्यामध्ये आहे एनआरबी. ते एनआरबीचे जर बेरिंग वापरले बघा तुम्ही, आमच्या कंपनीचे, आमचे म्हणजे आपल्या जालन्यात राहत ना आपण, आपलीच कंपनी, तर एनआरबीची बेरिंग वापरा, काही टेन्शन नाही आहे. एनआरबीची जर बेरिंग वापरले तुम्ही तर सुपेरियर एक्सपिरियन्स येणार बा, बरेच स्मूथ ना फिरणार. आणि हिस्टॅरिसिस लॉस कमी करायचं असेल बा, तर राजोरी स्टीलचं स्टील वापरा. ठीक आहे, राजोरी स्टीलचं स्टील वापरा, एनआरबीची बेरिंग वापरा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही बा तुम्ही. ठीक आहे. ओके, अजून कोणत्या स्टील कंपनी आहे? आपलं प्रमोशन करू ना आपण, कारण हा व्हिडिओ युट्यूबवर जाणार आहे, तर आपल्या जालन्याचं प्रमोशन करू आपण. ठीक आहे, राईट. ओके, तर अशा पद्धतीनं काय होणार बाळा, तुमचं लॉसेस कमी होणार आणि मशीन इफिशियंटली काम करणार. आता तुम्ही म्हणाल सर याची इफिशियन्सी कोणत्या रेंजमध्ये असते? बाळा ना, ही 90%च्या आसपास असते. 84% पासून तर 90 पर्यंत. ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी खूप हाय. ट्रान्सफॉर्मर 99 पर्यंत असते पॉवर ट्रान्सफॉर्मरची, आणि 98% ते 97% ह्या रेंजमध्ये असते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची, कारण की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा लोड व्हॅरी होत राहतो. त्याच्यातले कॉपर लॉस व्हॅरी होत राहता. याच्यामधले आयर्न लॉस फक्त फिक्स असतो, फुल लोडेड असतो. तर ह्या गोष्टी आहे. याची इफिशियन्सी आहे, कारण याच्यामध्ये रोटर हे फ्रिक्शन लॉस नाही आहे बाळा. ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्रिक्शन लॉस नाही आहे, मोटरमध्ये हा ऍडिशनल लॉस आहे. 3 सर्किट याच्यामध्ये, त्याच्यामध्ये 2च आहे, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक, बस. स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट आहे ना हा, हे स्टॅटिक डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मर. मोटरची इफिशियन्सी कमी असते, ते फ्रिक्शन लॉस होणार. 3 पॉवर आहे बाळा, पहिली इलेक्ट्रिकल, मग मॅग्नेटिक, मग मेकॅनिकल, 2-3 पॉवर फ्लो आहे. त्यामुळं पॉवर स्टेजेस जास्त असल्यामुळे लॉसेस होणारच डेफिनेटली. पण तू म्हणणार सर आम्ही जर ह्याच्यामध्ये 0.0000001% जरी इफिशियन्सी वाढवली बाळा, तुम्ही 1% जरी इफिशियन्सी वाढवली बाळांनो, ही मोटर आहे ना जगाच्या 60 ते 65% एनर्जी कन्झ्युम करू राहिली ही. मग बाकी 45 मध्ये सगळे एसी, तुमचं कूलिंग सिस्टम, तुमचे ओव्हन्स, तुमचं लाइटनिंग सिस्टम, सगळं 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 सगळं
आणि एकटी आपली इंडक्शन मोटर एवढी पॉवर खाते. तुम्ही विचार करा, जगात 100% जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीये, जितकी पण जगात जनरेट होते त्यातली 1 ते 65% एनर्जी आपली इंडक्शन मोटर खाऊन टाकते. मग तुम्ही जर हे इतकं झिरो जरी केले ना बानो, तर बानो प्रत्येक दिवशी इंडियामध्ये, जगात जाऊ दे सोडून द्या, जगाचं तर 1,20,000 टेरा युनिट्स जनरेट होता बघा. टेरा युनिट. 1,20,000ला एक शून्य कमी पडला अजून. इतके टेरा युनिट्स जनरेट होता. त्याच्या किती टक्के एनर्जी, किती युनिट्स कोण खाते बाळा? याच्यातले 60% युनिट कोण खाते? 60% म्हणजे किती? 120 पकडून घ्या तुम्ही, 70. इंडक्शन मोटर. ओके, करेक्ट. इंडक्शन मोटर त्यातली इतकी एनर्जी खाते बाळा. मग तुम्ही जर हे 0.0 टेरा म्हणजे किती? 10 टू द पॉवर बाळा पाहिजे का? 1,20,000 हे झाले हा. आणि परत 10 टू द पॉवर 12 शून्य बाळाने. मग तुम्ही जर 1 शून्य जरी 1 शून्य जरी वाढवलं ना बाळांनो, तर खूप मोठा इम्पॅक्ट होणार, रिव्होल्युशन होणार बाळांनो तुमचं. ठीक आहे, करिअर बनणार तुमचा. इंडक्शन मोटरमध्ये 1 जरी टक्का एफिशियन्सी तुम्ही वाढवली तर. मग इंडक्शन मोटरमध्ये पहिलं माहित तर पाहिजे तुम्हाला लॉसेस कुठे उरले, तेव्हा तर एफिशियन्सी वाढवणार. कोणतं तरी मटेरियल इन्व्हेन्शन करणार तुम्ही, की सर आम्ही हा मटेरियल बनवणार, आता आम्ही बनवणार अमरफास्ट बनवणार. सर अमरफास्ट मध्ये काय बांधू? अमरफास्ट मध्ये 4 मटेरियल आहे. अमरफास्ट मध्ये काय? लोखंड आहे. अमरफास्ट मध्ये काय बांधणं तुमचं? अमरफास्ट मध्ये फॉस्फरस आहे थोडासा, 3-4% फॉस्फरस टाकलाय त्याने. काही करून बघता कुठाने, लोक सगळे कुठाने करून बघतात. आता काय करते माहिती का? आयर्न घेते, आयर्न मध्ये फॉस्फरेट टाकलाय, थोडा सिलिकॉन टाकलाय बा त्याच्यात. अमरफास्ट 4 मटेरियल त्याच्यामध्ये, बोरॉन टाकलाय. बघा अमरफास्ट मध्ये काय काय जबरदस्त काम करतात लोक. डोकं, अरे ते फॉरेन मधले लोक खूप हुशार आहे. आपल्यासारखे ते नुसते इकडे तिकडे बोंबलत फिरत नाही बा, ते खूप व्यवस्थित काम करतात. अमरफास्ट मध्ये त्यांना आयर्न टाकलं, त्याला माहिती आयर्न मध्ये हा मॅग्नेटिक मटेरियल चांगला आहे. थोडं सिलिकॉन टाकलं, सिलिकॉन टाकल्यामुळे काय झालं बा? एडी करंट कमी झाला. थोडासा बोरॉन टाकला बा, बोरॉन टाकल्यामुळे काय झालं की लवकर डिमॅग्नेटाइज होतं, एडी करंट कमी झाला. थोडासा अजून ना बाणाने काय केलं, आयर्न, सिलिकॉन, बोरॉन, 11ला फॉस्फरस टाकला बाणू. फॉस्फरस मुळे काय आलं माहिती का बाणू? फॉस्फरस मुळे ना बाणू त्याला ओरिएंटेशन करायला, मॅग्नेटला फ्लक्स ओरिएंटेशन करायला खूप सोपं जातं. ते 4 मटेरियल्सचा आलय बनवलाय बाणू. त्याला नाव दिलं त्यानं अमरफॉस. ओके, हे फॉस म्हणजे फॉस्फरस आहे बाणू. ठीक आहे, त्याच्या नावात ना भरपूर गोष्टी आता. अमरफॉस, आयर्न, त्याच्यानंतर फॉस्फरस, ब्रोरॉन, ह्या सगळ्या मटेरियल वापरून त्यांना हा नवीन मटेरियल बनवलाय बाणू. ठीक आहे, तर तुम्ही हे तसा एखादा मटेरियल इन्व्हेंट करा, लाईफ बनून जाणार बा तुमची. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. बाकीचं बघूया बाणू आपण उद्या. मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल लॉसेस. तर कुणाला जर लॉसेस सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता कोणकोणते लॉसेस होत आहेत. 2 मिनिटात मी तुम्हाला एक प्रोव्हाइड करतो ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला जे पण समजले ते तुम्ही सांगू शकता, कारण की तुम्हाला सांगण्याची जर प्रॅक्टिस झाली बा, तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार. ओके, वडाई सरांचा मेसेज आला वाटतं ग्रुपवरती. ओके, सांगायचंय कोणाला? योगेश, काही सांगता येईल का बाळा मशीन बद्दल काही अजून? ज्याचं माईक चांगलं चालत असेल त्यांनी सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आकाश तू तर कंपनीत काम करतो ना बा? मेंटेनन्सचं काम करतो का वेगळ्या कंपनी बा तुझी आकाश? मेंटेनन्सला काय आहे सर? अरे मग तू चांगलं रिलेट करू शकतो ना. तुला कळत असेल ना बा मशीनचे पार्ट होता? हा आहे सर, भरपूर. पण हा, व्हेरी गुड. ठीक आहे बा, तू कंपनीमध्ये आता सध्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा हा विशेष बाण, हा आकाश कंपनीत काम करून आणि लेक्चर करतोय आता. बघा इंटरेस्ट, याला कोणी रोखू नाही शकत बा. तुला याला कोणीही रोखू शकत नाही जगातला. इव्हन सोडून द्या, ठाले सर तर सोडूनच द्या, जगातली कोणीही त्याला रोखू शकत नाही. बाण तुमची जर इतकी जबरदस्त इच्छा असेल ना शिकायची, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जगात कोणी नाही रोखू शकत बा तुम्हाला, काहीच नाही. आणि हे ठीक आहे, आता तुम्हाला समजा ठीक आहे हा लेक्चर केलं असतं तरी काही फरक नाही पडत. तुम्हाला जर शिकायचं असेल बा, कुठून शिकू शकतात, कुठनंही शिकू शकता. कळालं? तर भयंकर इच्छाशक्ती पाहिजे बा तुम्हाला. तुम्हाला वाटलं हे आम्हाला आलंच पाहिजे आणि आम्हाला शिकायचंय, तर तुम्ही शिकू शकता डेफिनेटली. ओके, पण बाण रिप्रेझेंटेशन, आता जो तुमचा कॉन्फिडन्स एकदम लो झालाय ना लॉकडाऊन मुळे, तो बाण कुठेतरी ते टाकून टाका, न्यूनगड काढून टाका मनातला आणि बोला, आन्सर देत जा. चुकलं तरी चालतं. काय हसणारे लोक तुम्हाला हसू द्या, त्यांचे दात दिसणार. ते गर्दीत राहणारे लोक आहे. तुम्हाला जर गर्दीतून पुढे यायचं बाण, तुम्हाला डेअरिंग आली पाहिजे, तुम्हाला आन्सर आलं पाहिजे बाण. जर तुम्ही चुकीचा आन्सर दिला ना बाण, तुमचा लय फायदा आहे,
लय फायदा आहे बांधणं. तुम्हाला दोन गोष्टी कळतात. एक गोष्ट ही कळते तुम्हाला की चुकीचा आन्सर काय ते एक कळतं, आणि दुसरं कळतं तुम्हाला राईट आन्सर काय. ओके, तुमच्याकडे जे आन्सर असतं ते चुकीचं का बरं आहे याचं एक उत्तर तुम्हाला मिळालंय की हा ही वापरत नाही मटेरियल, का बरं वापरत नाही, ते हे आन्सर मिळालं. आणि राईट आन्सर काय हे आन्सर मिळालं. जे लोक फक्त ऐकताय ना ते एवढं सिरियसली ऐकत नाही मग. राईट, तर चुकीचं असलं तरी बोलायचं, काही टेन्शन नाही. फक्त आसपासचा तुक्का मारा, जास्त बाहेरचा तुक्का नका मारू सांगताना. तर रिलेटेड जर सांगितल्या गोष्टी तुम्ही तर डेफिनेटली मग कोणी चिडत नाही तुमच्यावरती. ठीक आहे. आता तुम्हाला जरा बाळांनो डायरेक्ट म्हटलं की कोर आपण प्लास्टिकची वापरतो, मग ते तुम्ही मजाक करताय. राईट, तुम्ही मजाक करताय ना, तुम्हाला काहीच नॉलेज नाही की कोर कशाचे असते, मॅग्नेटिक मटेरियल कोणते, फेरो मॅग्नेट काय असतं, पॅरामॅग्नेट काय असतं, डायामॅग्नेट काय असतं, काहीच माहित नाही तुम्हाला. त्याच्यामुळे होतं बाळा. ठीक आहे, तर बाकीच बघूया आपण नंतरच्या लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, ऍप्टीचा क्लास घेऊ बाळा आपण संध्याकाळी. ओके, रेकॉर्डेड बी कन्स्ट्रक्शन आहे. जे लोक मनीष तुम्ही उशिरा जॉईन केलंय, तर रेकॉर्डेड लेक्चर मी अपलोड केलंय रात्री शूट करून, तर तुम्ही ते बघा, डेफिनेटली बघा, सगळ्यांनी बघा एकदा. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन वाला एक दोन लेक्चर अजून जे आहे ते पण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड वाले येते आपल्या ग्रुपवरती. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. बाकीचं बघूया नंतर आपण.